प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज़ में आप सबका मैं फिर एक बार से स्वागत करता हूं। आइए भाई बहनों, हमें परमेश्वर ने आज बुधवार की शाम हमें एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सकें, उनकी स्तुति कर सकें। इसलिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आज हम फिर एक बार प्रभु परमेश्वर की आराधना करेंगे, उनकी स्तुति करेंगे, उनके गीत गाएंगे, उनका सुसमाचार सुनेंगे। तो मैं सभी से दरख्वास्त करूंगा कि आप गीत ये मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं, ताकि हम प्रभु परमेश्वर की आराधना कर सके, स्तुति कर सके। आज का ये जो गीत है, ये गीत के बोल है, कल तक जो साथ थे जाने वो कहाँ गए, वक्त की मझधार में छोड़ के चले गए। ये गीत जो है भाई और बहनों, हमारे जो प्रिय अति प्रिय लोग जो हमारे साथ थे, जो हमें छोड़कर चले गए, जो आज प्रभु परमेश्वर के पास है, हम केवल उनका दुख मनाते रहते हैं, उनके शोक में जीते रहते हैं। लेकिन इस गीत द्वारा हम ये दुनिया को बताएंगे कि हम बीती हुई बातों का, जो हमें छोड़कर चले गए, उनका दुख ना करते हुए हम प्रभु परमेश्वर की आराधना करें, स्तुति करें, क्योंकि वो आज परमेश्वर के पास है और परमेश्वर ने हमें दिलासा दिया है, हमें चंगाई दी है, हमें आश्वासन दिया है कि हम एक बार फिर से मिलेंगे, हम उनसे रूबरू होंगे। तो इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे जीवन में आए, इसलिए हमारे दुख, मेरे दुख सब चले गए। इसलिए मैं प्रभु परमेश्वर की आराधना करता हूँ, उनकी स्तुति करता हूँ। और ये गीत आप मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं। कल तक जो साथ थे जाने वो कहाँ गए, वक्त की मझधार में छोड़ कर चले गए। मैं तो खोया था गमों की भीड़ में, कदम भटक गए, मंजिल पता नहीं, तूने ही राह दिखाई, ओ मेरे यीशु मसीह। हाँ मैं तो खोया था गमों की भीड़ में। कल तक जो साथ थे जाने वो कहाँ गए, वक्त की मझधार में छोड़ कर चले गए। कल तक जो साथ थे जाने वो कहाँ गए, वक्त की मझधार में छोड़ कर चले गए। कब तक पुकारो उन्हें, कोई नहीं है। हाँ मैं तो खोया था गमों की भीड़ में।
अब जाके जाना हूँ जीवन का अर्थ में, मुझको खुशी मिली यीशु तुझे पाने से। अब जाके जाना हूँ जीवन का अर्थ में, मुझको खुशी मिली यीशु तुझे पाने से। तू मेरा मसीहा है, तू ही है सब कुछ। हाँ मैं तो खोया था गमों की भीड़ में। तेरी कुर्बानियाँ नहीं भूल पाएंगे, सूली पे चढ़ के तूने जाको दिया है। तेरी कुर्बानियाँ नहीं भूल पाएंगे, सूली पे चढ़ के तूने जाको दिया है। कितना है प्यार तेरा कैसे कहूँ, अब मैं न खोया हूँ खुद को है पा लिया। ये है कृपा तेरी, मंजिल है मिल गई। तूने उबारा मुझे ओ मेरे यीशु मसीह, अब मैं न खोया हूँ खुद को है पा लिया। इस गीत के लिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए भाई और बहनों, हम हमारी प्रार्थना की अगली चरण में हम बढ़ते हैं। आज अब हम देखेंगे और सुनेंगे कि प्रभु परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। तो मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वो आगे आए और हमें प्रभु परमेश्वर का सुसमाचार सुनाए। धन्यवाद। प्रेज लॉर्ड। प्रभु की स्तुति हो। विनायक और अपनी भेंट
फिर एक बार हमारी मुलाकात सोशल मीडियाद्वारे, सोशल मीडिया द्वारा, फेसबुकद्वारे फेसबुक पर देव आमची भेट घेतो. परमेश्वर हमसे मिलते हैं, देव आम्हाला मार्गदर्शन करतो. वो हमें मार्गदर्शन करते हैं, त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं. आज पुन्हा एक वार आज फिर एक बार तुमच्या सर्वांची उपस्थिती, आप सबकी मौजूदगी, नवीन लोकांची उपस्थिती नए लोगों की मौजूदगी हे आदरणीय आहे, ये आदर की योग्य है, प्रशंसनीय आहे, प्रशंसा की योग्य है, आनंदायी आहे, आनंद की योग्य है, देवाचं कार्याचा विस्तार करणारी आहे. परमेश्वर के कार्यों को बढ़ाने वाली है. म्हणून आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देत आहोत. इसलिए हम परमेश्वर के नाम का धन्यवाद संजय करते हैं. जेम्स ठाकूर मिनिस्ट्री संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज, यामध्ये इसमें देवाचा पुत्र प्रवेशिकेद्वारे परमेश्वर के पुत्र प्रभु यीशु मसीह के नाम में आपल्या सर्वांचं आप सबका देव आगत स्वागत करत आहोत. मैं आपका स्वागत करता हूँ. देवाची कृपा परमेश्वर की कृपा प्रतिदिवशी आमचा सांभाळ करते, प्रतिदिन हमें संभालती है, संगोपन करते, हमारा संगोपन करती आमचे है, मनोदय पूर्ण करते. हमारी मनोकामना पूरी करती आम्ही है. देवाला प्रार्थना करतो. हम परमेश्वर को प्रार्थना करते देव हैं. आमची आशा मनभंग करत नाही, परमेश्वर हमें उम्मीदें नहीं तोड़ते, म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं. पुन्हा एक वार फिर एक बार आपण सर्व सुरक्षित आहात, हम सब सुरक्षित हैं, देवाच्या वचनात विश्वासात वाढत चालला आहात. परमेश्वर के वचनों में बढ़ रहे हैं, प्रत्येकजण आपली काळजी घेत आहे. हर एक अपनी अपनी देखभाल कर रहे हैं. देव आपलं वचन पूर्ण करण्यास सावधान आहे, परमेश्वर अपना वचन पूरा करने के लिए म्हणून सावधान आम्ही है. देवाचं गुणगान करत आहोत. इसलिए हम परमेश्वर का गुणगान करते हैं. आपली सर्वांची उपस्थिती आप सबकी मौजूदगी देवामध्ये परमेश्वर में तुमची आशा पूर्ण करणारी आहे, आपकी उम्मीदें पूरी करने वाली म्हणून आम्ही है. देवाचा गौरव करत आहोत. इसलिए हम परमेश्वर का गौरव करते हैं, देवाचा महिमा करत आहोत. परमेश्वर की महिमा करते हैं, देवाची थोरवी करत आहोत. परमेश्वर को हम विपुल करते हैं. देव महान आहे, परमेश्वर महान है, त्याचं नाव प्रतापशाली आहे, उनका नाम विपुल नाम है, तो वैभवशाली आहे, वो वैभवशाली परमेश्वर है, तो नेहमी विजय देतो, वो हमेशा विजय देते तो हैं, नेहमी विजयच देतो. वो हमेशा विजय ही देते हैं. अशा देवाचे आम्ही उपासक आहोत. ऐसे परमेश्वर के हम उपासक हैं. आम्ही तो कधी हरत नाही. वो कभी अपयशी नहीं होते, जो विश्वास ठेवतो जो विश्वास रखते हैं तो नेहमी सफल होतो. वो हमेशा सफल होता है. म्हणून आम्ही देवाचं कौतुक करत आहोत. इसलिए हम परमेश्वर की महिमा करते हैं. आज देवाच्या वचनातून आज परमेश्वर के वचनों द्वारा काही गोष्टीचा आम्ही बोध घेणार आहोत. कुछ चीजों के बारे में हम देखेंगे. बायबल सांगतं, बाइबल कहती है, यहोशुआ यहोशू 24:15 मध्ये आम्ही पाहतो, 24:15 में हम देखते हैं, यहोशुआ मंडळीशी बातचीत करतो. यहोशू कलीसिया से बात करते हैं. त्याच्या जीवनामध्ये वो अपने जीवन में अनेक गोष्टी त्यांनी विजय प्राप्त केला. अनेक चीजों में उसने विजय प्राप्त किया. संपूर्ण देश त्यांनी हस्तगत केला. पूरा देश उन्होंने जीता. सर्व गोष्टी देवाने त्याला सहाय्य केलं. सभी चीजों में परमेश्वर ने उन्हें मदद की. त्याच्या नावाची कीर्ती झाली. उनके नाम का महिमा हुआ. त्याच्याद्वारे देवाच्या नावाची कीर्ती झाली. उनके द्वारा परमेश्वर के नाम की महिमा हुई. सर्व ठिकाणी देवाचं भय आलं. सभी जगह पे परमेश्वर का भय हुआ. यहोशुआने सर्व देश ताब्यात ठेवला. यहोशू ने पूरे देश को अपने कब्जे में रखा. देवाने ज्याला अभिवचन दिलं होतं, परमेश्वर ने अभिवचन दिया था. यहोशुआ 1:7-8 मध्ये, यहोशू 1:7-8 में, यहोशुआ यहोशू तू हिम्मत धर, तुम हिम्मत रखो, खंबीर हो, खंबीर रहो, जाईल तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. तुम जहां जाओगे वहां पे तुम्हारे परमेश्वर तुम्हारे साथ रहेंगे. देव तुला नेहमी यशस्वी करेल. परमेश्वर हमेशा तुम्हें सफलता देंगे. मात्र लेकिन नियमशास्त्राचा ग्रंथ नियम शास्त्र का जो ग्रंथ है, रात्र दिवस वाचन कर, रात दिन उसे पढ़ो, मनन कर, उसका मनन करो, श्रवण कर, उसका अध्ययन करो, त्याप्रमाणे आचरण कर. उसके अनुसार चलो. जाईल तिकडे देव तुझ्याबरोबर असेल. तुम जहां जाओगे वहां मैं तुम्हारे साथ रहूंगा. देव तुला नेहमी विजय देईल. परमेश्वर हमेशा तुम्हें यश देंगे. देवाने त्याला अभिवचन दिलं होतं. ये परमेश्वर ने उसे अभिवचन दिया था. देवाच्या मार्गदर्शनाखाली तो चालत गेला. परमेश्वर के मार्गदर्शन अनुसार वो चलते गया. तो यशस्वी झाला. वो सफल हुआ, तो अश्वयुत झाला. वो आशीषित हुआ. त्याने सर्व देश ताब्यात घेतला. उसने पूरे देश को जीता. त्याच्याबरोबर जी मंडळी होती, उनके साथ जो कलीसिया थी, ते सर्व लोक हर्षित होते. वो सब खुश थे, ते सर्व लोक आनंदित होते. वो आनंद में थे. देवाचे अनेक चमत्कार त्यांनी पाहिले. परमेश्वर के कई चमत्कार उन्होंने देखे. अनेक अद्भुत गोष्टी त्यांनी पाहिल्या. अद्भुत चीजों को उन्होंने देखा. देवाने त्यांना आश्वस्त केलं होतं. परमेश्वर ने उन्हें आशीषित किया था. त्यांच्या जीवनात सुरक्षितता होती. उनके जीवन में सुरक्षितता थी. त्यांना देवाने शांती दिली होती. परमेश्वर ने उन्हें शांति दी थी. देवाने त्यांना आनंदित केलं होतं. परमेश्वर ने आनंद दिया था. सर्व गोष्टी देवाने त्यांना विजय दिला होता. सभी चीजों में परमेश्वर ने उन्हें विजय दिया था. यहोशुआ वृद्ध झाला. यहोशू एक बड़ा बना. त्यांनी मंडळीसमोर संभाषण केलं. उसने अपने कलीसिया के साथ बातचीत की. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. मैं और मेरा घराना केवल परमेश्वर की सेवा मी करेंगे. कोणाची सेवा करणार? हम किसकी सेवा करेंगे? मी शेवटपर्यंत देवाची सेवा करणार. मैं अंत तक परमेश्वर की सेवा करूंगा. त्यांनी मंडळीसमोर प्रश्न ठेवला. उसने कलीसिया के सामने सवाल रखा, तुम्ही कोणाची सेवा करणार? तुम किसकी सेवा करोगे? त्यावेळेस मंडळीने त्याला उत्तर दिलं, उस वक्त कलीसिया ने उसे जवाब दिया, ज्या देवाची आम्ही सेवा करणार
जिस परमेश्वर की हम सेवा करेंगे त्या देवाने आम्हाला नेहमी विजय दिलेला आहे. उस परमेश्वर ने हमें हमेशा विजय दिया त्या है. देवाने आम्हाला सुरक्षित ठेवलेलं आहे. उस परमेश्वर ने हमें हमेशा सुरक्षित रखा त्या है. देवाने आम्हाला आश्रयित केलेलं आहे. उस परमेश्वर ने हमेशा हमें आशीषित किया है. देवामध्ये आम्ही संपन्न आहोत. परमेश्वर में हम संपन्न हैं. आम्ही कुठे होतो? हम कहाँ थे? देवाने कुठे आणून ठेवलं? परमेश्वर ने हमें कहाँ लाकर रखा? उच्च ठिकाणी आणून ठेवलं. ऊंचे स्थान पर लाके रखा. ते यहोशूला म्हणाले, उन्होंने यहोशुआ से कहा, ज्या देवाची तू भक्ती करतो, जिस परमेश्वर की तुम आराधना करते ज्या हो, देवाची तू उपासना करतो, जिस परमेश्वर की तुम उपासना करते आम्ही बी हो, त्या देवाची उपासना करणार. हम भी उस परमेश्वर की उपासना आम्ही करेंगे. शेवटपर्यंत देवाची भक्ती करणार. हम अंत तक उनकी आराधना करेंगे. हे त्यांनी अभिवचन दिलं, ये उन्होंने अभिवचन दिया कारण त्यांनी देवाला पाहिलं होतं. क्योंकि उन्होंने परमेश्वर को देखा था. ते देवाला ओळखत होते. वो परमेश्वर को पहचानते थे. देवाने अनेक चमत्कार त्यांच्या जीवनात केले होते. परमेश्वर ने अनेक चमत्कार उनके जीवन में किए थे. अनेक विजय त्यांनी प्राप्त केला होता. कई बार उन्होंने विजय प्राप्त किया था. ते असफल कधी झाले नाही. वो कभी असफल नहीं हुए. सर्व त्यांनी मात केली. सभी चीजों पे उन्होंने मात की. सर्व ठिकाणी ते यशस्वी झाले. सभी स्थान पे वो यशस्वी हुए. सर्व ठिकाणी आश्रय झाले. सभी जगह पे वो आशीषित हुए. देवाचे अनेक चमत्कार त्यांनी पाहिले. परमेश्वर के कई चमत्कार उन्होंने देखे. देवाने त्यांचा उद्धार केला होता. परमेश्वर ने उनका उद्धार किया था. देव त्यांच्यावर राहत होता. परमेश्वर उनके साथ रहते थे, त्यामुळे ते सुरक्षित होते. जिस वजह से वो सुरक्षित थे. शेवटपर्यंत यशस्वी होते. अंत तक वो सुरक्षित थे, यशस्वी सर्व थे. आशीर्वाद देवाने त्यांना दिले होते. सभी आशीष परमेश्वर ने दिए थे. त्यामुळे ते देवाची सेवा करण्यास तयार होते. इसलिए वो परमेश्वर की सेवा करने के लिए तैयार थे. ते देवाला ओळखत होते. वो परमेश्वर को पहचानते थे. देव बी त्यांना ओळखत होता. परमेश्वर भी उन्हें पहचानते थे. त्यामुळे ते म्हणाले, इसलिए उन्होंने कहा, तू ज्या देवाची सेवा करणार, तुम जिस परमेश्वर की सेवा करोगे, आम्ही बी त्या देवाची सेवा करणार. हम भी उस परमेश्वर की सेवा करेंगे. हे अभिवचन त्यांनी दिलं. ये अभिवचन उन्होंने दिया. हे फार महत्वाची गोष्ट आहे. ये अहम बात है. यहोशू हा एक सेनापती होता. यहोशू एक सेनापति था. तो इस्रायल लोकांचं नेतृत्व करायचा. वो इजराइल लोगों का नेतृत्व करता था. देवाने त्याला निवडलं होतं. जिसे परमेश्वर ने चुना था. तो मंडळीचा सांभाळ करायचा. वो कलीसिया को संभालता था. मंडळीची काळजी घ्यायचा. उनकी देखभाल करता था. कारण देवाने त्याला नियुक्त केलं होतं. क्योंकि परमेश्वर ने उसे चुना था. देव मोशे नंतर देवाने त्याची निवड केली होती. मूसा के बाद उनको परमेश्वर ने चुना था. मोशे नंतर यहोशूला देवाने मंडळी दिली. मूसा के बाद यहोशू को परमेश्वर ने कलीसिया दी. तो म्हणला, माझ्या मंडळीचा सांभाळ कर. परमेश्वर ने कहा कि मेरे कलीसिया को तुम संभालो, माझ्या मंडळीची काळजी घे. इनकी देखभाल करो, माझ्या मंडळीला मार्गदर्शन कर. इनको मार्गदर्शन करो. ज्या मार्गाने गेलं पाहिजे त्या मार्गाचं मार्गदर्शन नेहमी करत जा. जिस मार्ग से इन्हें जाना चाहिए उस मार्ग का मार्गदर्शन हमेशा उनको करते रहो. त्यांना विश्वासात टिकून ठेव. इनको विश्वास में टिका के रखो. त्यांना देवाचं भय दाखव. इन्हें परमेश्वर का भय दिखाओ. यहोशू यहोशू हा देवाच्या मंडळीचं नेतृत्व करायचा. ये परमेश्वर की कलीसिया का नेतृत्व करता कारण था. तो देवाने त्याला निवडलं होतं. क्योंकि परमेश्वर ने उसे चुना था. देवाच्या मार्गदर्शनाने तो मंडळीला मार्गदर्शन करत असे. परमेश्वर के मार्गदर्शन अनुसार वो कलीसिया को मार्गदर्शन करता था. त्यामुळे मंडळी इसलिए कलीसिया यहोशूला म्हणायची, यहोशू को कहती थी, देव जे तुला सांगतो परमेश्वर जो तुम्हें कहते तू हैं आम्हाला मार्गदर्शन कर. आप हमें मार्गदर्शन करो. त्याप्रमाणे आम्ही चालू, उसके अनुसार हम चलेंगे, म्हणजे आम्ही सफल होऊ. तब हम सफल होंगे, आम्ही अश्वयित होऊ. हम आशीषित होंगे. त्याप्रमाणे ते अश्वयित झाले. इसके अनुसार वो आशीषित हुए, ते विजयशाली झाले. वो हमेशा विजयशाली ते हुए, सुखी संपन्न होते. वो सुखी संपन्न हुए, ते आनंदित होते. वो आनंद में जी रहे थे. त्यामुळे आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं. हेच फार महत्वाचा भाग आहे. यही बहुत अहम बात है. आज गावात, शहरात, राज्यात, देशात, आज गांव में, राज्य में, शहर में, देश में, विदेशात, विदेश में, सर्व ठिकाणी देवाचं कार्य चालू आहे. सभी जगहों पे परमेश्वर का कार्य चल रहा है. अनेक ठिकाणी देवाची मंडळी आहे. कई सारे स्थानों में परमेश्वर की कलीसियाएं हैं. अनेक मंडळाला नेतृत्व करणारे सेवक लोक आहे. अनेक कलीसिया में नेतृत्व करने वाले उनके सेवक हैं. मंडळी लहान असो मोठी असो, कलीसिया चाहे छोटी हो या बड़ी हो, पण ती देवाची आहे. लेकिन वो परमेश्वर की है. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहे. इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद. अनेक ठिकाणी देवाचं कार्य चालू आहे. अनेक स्थानों में परमेश्वर का कार्य चल रहा है. वेगवेगळ्या प्रकारे देव कार्य करत आहे. अलग अलग प्रकार से परमेश्वर कार्य कर रहे हैं. देव आपली योजना संकल्प पूर्ण करत आहे. परमेश्वर अपनी योजना पूरी कर रहे हैं. मंडळीसाठी देव अनेक सेवकांची निवड करतो. कलीसिया के लिए परमेश्वर अनेक सेवकों को चुनते हैं. बायबलमध्ये आम्ही पाहतो, बाइबल में हम देखते हैं, येशू ख्रिस्त म्हणाला प्रभु यीशु ने कहा योहान 15:16 मध्ये, यूहन्ना 15:16 में, तुम्ही मला निवडलं नाही, तुमने मुझे नहीं चुना मी तुम्हाला निवडलं. बल्कि मैंने तुम्हें चुना है. यासाठी तुम्ही कार्य करावं. इसलिए तुम्हें क्या करना चाहिए? तुम्ही फळ द्यावं. तुम फल दो, माझं नावाचं गौरव करा. मेरे नाम का गौरव करो. यासाठी मी तुम्हाला निवडलंय. इसलिए मैंने तुम्हें चुना है. तुम्ही नाही मला निवडलेलं आहे. तुमने मुझे नहीं चुना. बायबल सांगतो, बाइबल कहती है बायबल सांगते की प्रत्येक पद, हर एक औदा, प्रत्येक पद हर एक औदा देवापासून प्राप्त होतो. ये परमेश्वर से प्राप्त होता है. हा मान, हा सन्मान, ये सम्मान, हा मान ये मान
देवापासून प्राप्त होतो. ये परमेश्वर से प्राप्त होता है. म्हणून बायबलमध्ये आम्ही पाहतो इसलिए हम बाइबल में देखते हैं मत्ती 16:16 मध्ये मत्ती 16:16 में येशू ख्रिस्त पेत्रला म्हणाला प्रभु यीशु ने पतरस से कहा, की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. प्रभु यीशु ये परमेश्वर के पुत्र हैं. ह्या सत्यावर इस सत्य पर तो मंडळीची स्थापना करील. तुम कलीसिया की स्थापना करो. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. प्रभु यीशु ये परमेश्वर के पुत्र हैं. ह्या सत्यावर इस सत्य पर येशू ख्रिस्त म्हणाला, प्रभु यीशु ने कहा, मी मंडळीची स्थापना कर. मैं कलीसिया की स्थापना मी करूंगा. या खडकावर मंडळी रचन. मैं इस चट्टान पर कलीसिया की स्थापना मी या करूंगा. सत्यावर मी मंडळीची रचना करन. इस सत्य वचन पर मैं कलीसिया की स्थापना करूंगा. येशू ख्रिस्त म्हणाला, मी मंडळी तयार करन. प्रभु यीशु ने कहा कि मैं कलीसिया स्थापन करूंगा. मी सेवक तयार करन. मैं सेवक बनाऊंगा. मी विश्वासाने लोक तयार करन. मैं विश्वास से भरे लोग मी बनाऊंगा. कामकरी तयार करन. मैं कार्य करने के लिए लोग बनाऊंगा. मी सर्व करल. मैं सब कुछ करूंगा. आम्ही नाही काय करू शकत. हम कुछ नहीं कर सकते. देव मंडळीची स्थापना करतो. परमेश्वर कलीसिया की स्थापना करते देव हैं. सेवक तयार करतो. परमेश्वर सेवक को तैयार करते हैं. देव कामकरी तयार करतो. परमेश्वर कार्यकरी को तैयार करते हैं. देव विश्वासाने लोक तयार करतो. परमेश्वर विश्वास से भरे लोगों को तैयार करते हैं. सर्व गोष्टीची रचना देवच करतो. सभी चीजों की रचना परमेश्वर करते म्हणजे हैं. म्हणजे शिकीस लुक शुभवर्तन 19:10 मध्ये तो म्हणतो, इसलिए लूक 19:10 में जे हरवले ते शोधास जो गुम हुए हैं उन्हें ढूंढने के लिए त्यास तारास मिळालेला आहे. और उनका उद्धार करने के लिए मैं मी आया. धार्मिक लोकांसाठी आलो नाही. मैं धर्मी व्यक्ती के लिए नहीं आया. मी पापी लोकांसाठी आलेलो आहे. पापियों के लिए आया हूँ. पापी लोकांचा उद्धार करण्यासाठी आलेलो आहे. पापी लोगों का उद्धार करने के लिए आया हूँ. त्यांच्यासाठी व्यवस्था करण्यासाठी आलेलो आहे. उनकी व्यवस्था करने के लिए आया हूँ. म्हणून मत्ती 11:28 मध्ये तो म्हणतो, इसलिए मत्ती 11:28 में परमेश्वर ने कहा, अहो कष्टी भाराकांजनो, हे बोझ से दबे मुझे लोगों, तुम्ही माझ्याकडे या. तुम मेरे पास आओ, मी तुम्हाला विसावा देईन. मैं तुम्हें विश्रांति मी दूंगा. तुमचं तारण करन. मैं तुम्हारा उद्धार मी करूंगा. तुम्हाला शांती देईन. मैं तुम्हें शांति मी दूंगा. तुम्हाला आनंद देईन. मैं तुम्हें आनंद मी दूंगा. तुम्हाला आरोग्य देईन. मैं तुम्हें चंगाई मी दूंगा. तुम्हाला आशीष देईन. मैं तुम्हें आशीष दूंगा. मी तुम्हाला जीवन देईन. मैं तुम्हें जीवन दूंगा. येशू ख्रिस्तने आश्वासन दिलेलं आहे. ये प्रभु यीशु ने आश्वासन दिया है. यासाठी बायबल सांगतो, इसलिए बाइबल कहती है इफिस 5:25 मध्ये, इफिसियों 5:25 में मी मंडळीची स्थापना होई म्हणून कलीसिया की स्थापना होने के लिए येशूने आपलं प्राण दिला. प्रभु यीशु ने अपने प्राणों को त्याग दिया. येशूने आपलं अर्पण केलं. प्रभु यीशु ने अपने आप को अर्पण किया. त्याने आपलं बलिदान दिलं. उन्होंने अपना बलिदान दिया. तो वधस्तंभी गेला. वो क्रूस पर गए. तो मरण पावला. वो मौत प्राप्त की, पुन्हा उठला. फिर एक बार जीवित हुए. मंडळीची स्थापना करण्यासाठी, ये केवल कलीसिया की स्थापना जे करते हरवले हैं. लोक ते एकत्र करण्यासाठी, जो गुम हुए लोग हैं उनको एकजुट करने के लिए, यासाठी देवानी योजना केली. इसलिए परमेश्वर ने इसकी योजना की, हे संकल्प केलं. ये संकल्प किया. आज जगात देवाचं कार्य चालू आहे. आज पूरे संसार में परमेश्वर का कार्य चल रहा आज है. मंडळामध्ये देवाचं कार्य चालू आज आहे. हर एक कलीसिया में परमेश्वर का कार्य चल रहा है. अनेक मंडळ तो आत्म्याची भर करत आहे. अनेक कलीसियाओं में वो आत्मा से भर रहे हैं. अनेक लोक नाशातून तो वाचवत आहे. अनेक लोग जो नाश में जा रहे हैं उनको परमेश्वर बचा रहे हैं. त्यामुळे आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं देव सर्व गोष्टी करतो. कि ये केवल परमेश्वर कर सकते हैं. यहोशाला देवाने नियुक्त केलं. यहोशू को परमेश्वर ने चुना. देवाच्या मार्गदर्शन तो चालत गेला. परमेश्वर के मार्गदर्शन अनुसार वो चलता गया. त्याने मंडळीचा सांभाळ केला. उन्हें कलीसिया को संभाला. त्या मंडळीची काळजी घेतली. उनकी देखभाल की. मंडळीला सावधान केलं. कलीसिया को सावधान किया. वेळोवेळी त्यांनी मंडळीला मार्गदर्शन केलं. समय समय पर कलीसिया को मार्गदर्शन दिया. या मार्गाने गेलं पाहिजे इस मार्ग से जाना त्यांनी चाहिए. त्यांना शिक्षण दिलं. उनको वो ज्ञान दिया. सर्व गोष्टीचं शिक्षण त्यांनी दिलं. सभी चीजों का ज्ञान उन्हें दिया. त्यामुळे मंडळी सुरक्षित होती. जिस वजह से कलीसिया सुरक्षित थी. मंडळी हुशार होती. वो कलीसिया होशियार थी. मंडळीमध्ये सर्व लोक बुद्धिमान होते. उस कलीसिया में सब ज्ञानी लोग ते थे देवाच्या भयात चालायचे. जो परमेश्वर के भय में ते चलते थे. देवाच्या आज्ञेत चालायचे. वो परमेश्वर की आज्ञा का पालन ते करते थे. देवावर विश्वास ठेवायचे. वो परमेश्वर पर पालन करते ते थे. देवाच्या विश्वासाने ते लढाई करायचे. वो परमेश्वर के विश्वास से वो युद्ध करते ते थे. नेहमी विजयी झाले. इसलिए वो हमेशा विजयी हुए. कारण ते नेतृत्व करणे यहोशुआ, क्योंकि उनका नेतृत्व करने वाला यहोशू, तो वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करून सांभाळायचा. वो समय समय पे उनके मार्गदर्शन करके उन्हें संभालता तो था. काळजी घ्यायचा. उनकी देखभाल करता था. म्हणून तो म्हणतो, इसलिए वो कहता है मी माझे घराणे देवाची सेवा करणार. मैं और मेरा घराना केवल परमेश्वर की सेवा करेंगे. कारण देवाने त्याला सर्व आशीर्वाद दिले होते. क्योंकि परमेश्वर ने उसे सभी आशीष से भर दिया त्याच्या था. मंडळीला सर्व आशीर्वाद दिले होते. उसकी कलीसिया को सब आशीष से भर दिया त्यामुळे त्यांनी था. पाहिलं होतं. इसलिए उसने वो देखा ते था. अनुभवत होते. उसका अनुभव लिया. त्यांनी परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घेतला. उन्होंने परमेश्वर कितने अच्छा है उसका अनुभव लिया. देवाचं ते गुणगान करत होते. वो परमेश्वर का गुणगान करते हैं. बायबल सांगतो, बाइबल कहती है याजकाची परिस्थिती ती मंडळीची परिस्थिती. सेवक की जो परिस्थिति है वो कलीसिया की परिस्थिति है. यहोशुआ यहोशू हा शूरवीर होता. वो एक शूरवीर था. देवावर विश्वासणारा होता. वो परमेश्वर पे विश्वास रखने देवाच्या वाला था. वचनाचा अभ्यास करणारा होता. परमेश्वर के वचनों का
अभ्यास करने वाला तो व्यक्ति था, वचनाप्रमाणे चालणारा होता. परमेश्वर के वचनों के अनुसार चलने वाला व्यक्ति था. त्याने त्याप्रमाणे मंडळीला शिक्षण दिलं. उसके अनुसार उन्होंने कलीसिया को ज्ञान दिया. त्याप्रमाणे मंडळी तयार झाली. उसके अनुसार वो कलीसिया तैयार हुई. यहोशाप्रमाणे मंडळी तयार झाली. यहोशुआ के अनुसार वो कलीसिया तैयार हुई. सेवकाद्वारे मंडळी तयार होती. सेवक के द्वारा कलीसिया तैयार होती है. देव सेवकाद्वारे मंडळी तयार करतो. परमेश्वर कलीसिया द्वारा सेवक द्वारा कलीसिया को तैयार करते हैं. याजक सुखी तर मंडळी सुखी. अगर सेवक सुखी है तो कलीसिया सुखी है. याजक दुखी तर मंडळी दुखी. अगर परमेश्वर का सेवक दुखी है तो कलीसिया दुखी है. यहोशुआ सुखी होता, समृद्ध होता, यहोशुआ सुखी था, वो समाधान से भरा हुआ विश्वासदार था, होता, वो विश्वास से भरे थे, लढाई होता, वो योद्धा था, देवाचं भय बाळगणा होता, वो परमेश्वर का भय देवाच्या पालना आज्ञेचं था, पालन करणार होता. परमेश्वर की आज्ञा का पालन करने वाला था. त्यामुळे तो उजवी डावीकडे बघत नव्हता. इसलिए दाएं बाएं नहीं देखता था. तो देव सांगल तेच करायचा. वो केवल जो परमेश्वर कहते थे वही सुनता था. तेच मंडळीला तो सांगायचा. वही पर वो कलीसिया को कहता था. मंडळी त्या मार्गदर्शनाकडे चालायची. कलीसिया उसके मार्गदर्शन अनुसार चलती थी, त्यामुळे ते यशस्वी विजयी झाले. जिस वजह से वो यशस्वी और विजयी हुए. ते सर्व आश्रयित झाले. वो सब आशीषित हुए, ते सर्व संपन्न झालं. वो सब संपन्न हुए. देशात त्यांची कीर्ती वाढली. पूरे देश में उनका नाम हुआ. देवाचं नावाची कीर्ती वाढली. परमेश्वर का नाम पूरे देश हेच में काम हुआ. देव करतो. ये काम परमेश्वर करते हैं. आज अनेक मंडळात देव नेतृत्व करणारे लोक सेवक तयार करतो. आज कई सारे कलीसिया में परमेश्वर सेवक को नेतृत्व करने वाले सेवक तैयार करते हैं. आमच्या जीवनासंबंधी हमारे जीवन के बारे में आम्ही अनुभवतो. हम अनुभव लेते हैं. ज्यावेळेस देवाची आणि आमची भेट झाली, जिस वक्त हमारी मुलाकात परमेश्वर से आमच्या हुई, कुटुंबाची देवाची भेट झाली, हमारे परिवार की परमेश्वर से सब मुलाकात आमचे हुई. वडील जेम्स ठाकूर मेरे पिताजी जेम्स यांचं ठाकुर, परिवर्तन झालं. उनका उद्धार हुआ. आमच्या कुटुंबाचा उद्धार झाला. हमारे परिवार का उद्धार हुआ. आमच्या कुटुंबात शांती आली. हमारे परिवार में शांति आई. आमचं कुटुंब आनंदित झालं, हमारा परिवार आनंदित हुआ, आश्वस्त झालं. आशीषित हुआ. देवाने घर माझं सुंदर बांधलं. परमेश्वर ने मेरे परिवार को बनाया, धुळीतून काढून तिने चांगल्या ठिकाणी ठेवलं. धूल में से उठाकर अच्छे स्थान पर लाके रखा. येशू ख्रिस्त आमच्या घरात आला. प्रभु यीशु हमारे घर में आए. आमच्या बहिणीला पवित्र आत्म्याने भरलं. हमारी बहन को पवित्र आत्मा से भर दिया. पवित्र आत्म्याने तो बोलू लागला. पवित्र आत्मा द्वारा वो बोलने लगे, तो आम्हाला शिकू लागला. हमें सिखाने लगे, तो आम्हाला मार्गदर्शन करू लागला. हमें मार्गदर्शन तो करने आमची लगे, तयारी करू लागला. वो हमारी तैयारी करने त्यांनी लगे. चांगलं कुटुंब तयार केलं. उन्होंने एक अच्छा सा परिवार बनाया, आमच्यामध्ये विश्वास वाढवला. हमें विश्वास आम्हाला बढ़ाया, हिंमत दिली, हमें हिम्मत दी, धैर्य दिलं, धीरज दिया, चांगले दिवस दाखवले, अच्छे दिन दिखाए, चांगली स्थिती त्यांनी तयार केली, अच्छी स्थिति दिखाई, सर्व बदलून टाकलं. सब बदल दिया. त्यावेळेस परमेश्वर आमच्या वडिलांना बोलवला, उस वक्त परमेश्वर ने हमारे पिताजी से कहा, जेम्स जेम्स, मी तुला बदललं. मैंने तुम्हें बदल दिया, मी तुझं घर बदललं. तुम्हारा घर बदल तुम्ही दिया. कसे होता, तुम कैसे थे, मी तुम्हाला कसं बनवलं, मैं तुम्हें अभी किस तरह बनाया है, मी तुम्हाला आश्वस्त केलं, मैं तुम्हें आशीषित किया है, तुमचं परिवर्तन केलं. तुम्हारा परिवर्तन किया है, वाईटातून तुम्हाला मी चांगले दिवस दाखवले. बुराई में से निकाल कर तुम्हें अच्छे दिन दिखाए मैंने, शापातून मी तुम्हाला आश्वस्त केलं. शाप से निकाल कर तुम्हें आशीषित मी किया, तुम्हाला शांती दिली. तुम्हें शांति दी, मी माझं जीवन दिलं. मैंने मेरा जीवन तुम्हें दिया, मी तुम्हाला आश्वस्त दिले. तुम्हें आशीषित किया, मी तुम्हाला पवित्र आत्म दान दिलं. पवित्र आत्मा से वरदान से तुम्हें भर दिया, मी तुम्हाला वाचवलं. मैं तुम्हें बचाया है. आता माझी इच्छा आहे, अब मेरी इच्छा है, माझी योजना आहे, ये मेरी योजना है, माझे संकल्प मेरे आहे, संकल्प है तुम्हाला मंडळीची स्थापना कि करायची. मुझे कलीसिया की स्थापना मी करनी तुम्हाला है. वाचवलं. मैंने तुम्हें बचाया तुम्ही है, इतरांना वाचवा. ऐसे तुम दूसरों को बचाओ. तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणले. तुम्हारे जीवन में जो अच्छे दिन आए हैं, अनेकांच्या जीवनात मला चांगले दिवस आणायचे. अनेक लोगों के जीवन में जो अच्छे दिन लाने हैं, तुमचं तारण केलं. तुम्हारा उद्धार किया है. अनेकांचं मला तारण करायचं. अनेक लोगों का मुझे उद्धार करना अनेकांना है, मला आश्वस्त करायचं अनेक आहे. लोगों को मुझे आशीषित करना है. घराघरात जाऊन स्वार्थ सांग. घर घर में जाके मेरा सुसमाचार सुनाओ, घराघरात जाऊन स्वार्थ सांग. घर घर में जाकर मेरा सुसमाचार सुनाओ. लोकांचं हित कशात आहे, लोगों का हित किसमें है, लोकांचं कल्याण कशात आहे, लोगों का उद्धार किसमें है, स्वार्थ सांग. ये सुसमाचार सुनाओ. तुमची साक्ष सांग. मेरी गवाही, तुम्हारी गवाही सुनाओ. लोकांना माझ्याकडे घेऊन ये. लोगों को मेरे पास लाओ. असे लोक माझ्याकडे आण, ऐसे लोग मेरे पास जे लाओ रंजले गांजलेले आहे, जो दुख में है, व्यसनी आहे, जो नशे में है, आजारी आहे, जो बीमारी में है, शैतानी बंधनात आहे, जो शैतान के बंधनों में है, कर्जात आहे, जो कर्ज से डूबे हुए त्यांना हैं, संतती नाही आहे, जिनको कोई संतान नहीं है, निराश आहे, उदास आहे, जो निराश है, उदास है, जीवनामध्ये असफल झालेले लोक जो आहे. असफल लोग हैं, अनेकांच्या घराची मोडतर झालेली आहे. अनेक लोगों का परिवार जो बिखरा हुआ है, अनेक घर बिखरून गेलेले आहे. जो घर पूरी तरह से बिखरा हुआ है, असे जीवाला त्रास दिलेले लोक, ऐसे जो लोग अपने जीवन में जो परेशान हुए हैं, पापात अडकलेले लोक आहे. जो पाप में
अटके हुए लोग हैं, ते देवाला ओळखत नाही, जो परमेश्वर को पहचानते जे नहीं, भटकत आहे, जो भटक रहे हैं, अशा लोकांना शोधून काढ, ऐसे लोगों को तुम ढूंढो, अशा लोकांना माझ्याकडे आण, ऐसे लोगों को तुम मेरे पास अशा लाओ, लोकांना शिक्षण दे, ऐसे लोगों को तुम ज्ञान दो, अशा लोकांसाठी प्रार्थना कर, ऐसे लोगों के लिए तुम प्रार्थना अशा करो, लोकांना मी वाचवल, ऐसे लोगों को मैं बचाऊंगा, मी त्यांचं तारण करल, मैं उनका उद्धार त्यांना करूंगा, वाईटातून चांगले दिवस दाखवल, उनको बुराई से मैं अच्छे दिन मी दिखाऊंगा, त्यांचं परिवर्तन करून टाकेल, मैं उनका उद्धार करूंगा, त्यांचे जीवन मी घडवल, मैं उनका जीवन मी बनाऊंगा, त्यांचे कुटुंब बनवल, मैं उनका परिवार मी त्यांना बनाऊंगा, आश्वस्त करन, मैं उनको आशीषित करूंगा, त्यांच्या घराघरात अन्नाची रेलची मैं लान उनके घर घर में खाने पीने की दावत दूंगा। बायबल सांगतं बाइबल कहती है योहान 10:10 मध्ये यूहन्ना 10:10 में येशू ख्रिस्त म्हणला मी आलो आहे, प्रभु यीशु ने कहा कि मैं आया हूँ, विपुल गोष्टी घेऊन आलेलो आहे, मैं विपुल चीजें लेके आया चांगल्या हूँ, गोष्टी घेऊन आलेलो मैं आहे, अच्छी चीजें लेकर आया हूँ, माझ्या घरात त्यांनी दिलं, मेरे घर में परमेश्वर ने येशू दिया। ख्रिस्त म्हणला मला अनेकांना द्यायचं, प्रभु यीशु ने कहा कि मुझे और कईयों को देना सर्वांना है, मी सारखं प्रेम करतो, मैं सभी पे एक समान प्रेम करता सर्व हूँ, जगावर माझं प्रेम आहे, इस पूरे संसार पे मैं प्रेम करता हूँ, कोणाचा नाश व्हावा माझी इच्छा नाही आहे, किसी का नाश हो ये मेरी इच्छा नहीं है। सर्वांना जाऊन सर्वत्र स्वार्थ सांग, तुम लोगों को जाकर ये मेरा सुसमाचार सुनाओ, माझ्याकडे घेऊन ये, उनको मेरे पास मी लाओ, त्यांना बदलून टाकेल, मैं उन्हें बदल दूंगा, त्याच्यासाठी मी एक निवासस्थान तयार कर, मैं उनके लिए एक निवास स्थान बनाऊंगा। देवानी मंडळीची स्थापना केली, परमेश्वर ने इस कलीसिया की स्थापना की। जेम्स ठाकूरनी कार्य सुरू केलं, जेम्स ठाकुर ने कार्य की शुरुआत की। कार्याची सुरुवात झाली, कार्य की शुरुआत हुई, घराघरात जाऊन त्यांनी स्वर सांगितले, घर घर जाकर उन्हें त्यांच्याबरोबर सुसमाचार काही सुनाया। लोक होते, कुछ लोग थे ते लोक भी फार विश्वासाने होते, जो बहुत विश्वास में थे, थोडेसे लोक होते, बहुत कम लोग थे, काही वडीलजन होते, कुछ बुजुर्ग थे, काही सिस्टर लोक होते, कुछ सिस्टर्स थे, ते लोक फार कष्ट करायला लागले, वो बहुत तकलीफें ते उठाते थे, रात्रंदिवस कष्ट करत होते, वो दिन रात तकलीफ उठाते ते थे, लोकांना शोधत होते, वो लोगों को ढूंढते थे, लोकांना स्वर सांगत होते, लोगों को सुसमाचार सुनाते अनेक थे, ठिकाणी अडचणी आल्या, कई सारे जगह पे उनको मुश्किलें आई, अपमान झाला, उनका अपमान हुआ, विरोध भी झाला, उनके ऊपर घात भी हुआ, बेशुकीच म्हणलं जाऊन स्वार्थ सांगा, लेकिन फिर भी प्रभु यीशु ने कहा कि तुम जाके मेरा सुसमाचार सुनाओ, कशाला घाबरू नका, किसी भी बात से मत डरना, कशाची काळजी करू नका, किसी भी बात की चिंता मत करना, मी हे करेल, क्योंकि मैं ये करूंगा, मी हे करेल, मैं करूंगा, मी लोकांना बदलेल, मैं लोगों को बदलूंगा, अनेक लोकांचा मी उद्धार करेल, अनेक लोगों का मैं उद्धार अनेक करूंगा, घरांची उभारणी करेल, अनेक लोगों के परिवार को मैं बनाऊंगा, तुम्ही चालत राहा, तुम चलते रहो तुम्ही सांगत जा, और तुम बताते रहो मी कार्य करेल, और मैं कार्य करते जेम्स रहूंगा। ठाकूर त्याच्याबरोबर काम करीत चालत गेले, जेम्स ठाकुर और उनके साथ जो कार्य करते वो चलते गए, करत गेले, वो करते गए, लोक येत गेले, लोग आते त्यांनी गए, लोकांना शिक्षण दिलं, उन्हें लोगों को ज्ञान दिया, पश्चातापची घोषणा केली, मन फिराव की घोषणा की, लोकांनी पश्चाताप केला, लोगों ने पश्चाताप किया, लोकांनी देवाचा धावा केला, लोगों ने परमेश्वर को दुहाई दी, देवाकडे क्षमा मागितली, परमेश्वर के पास क्षमा मांगी, देवाने त्यांचा उद्धार केला, परमेश्वर ने उनका उद्धार किया, देवाने त्यांना आशीष दिले, परमेश्वर ने उनको आशीषित किया, देवाने पवित्र आत्मा दिला, परमेश्वर ने उन्हें पवित्र आत्मा के वरदान से भर लोक दिया, बदलत गेले, लोग बदलते गए, लोकांची कुटुंब बदलत गेली, लोगों के परिवार बदल गए, पुष्कळ लोक यायला लागलेले आहे, कई सारे लोग आने लगे, लोक एकमेकाला पाहू लागले लोग एक दूसरे को देखने लगे की हे बदलत चाललेलं आहे, कि ये बदलने लगे, हे परिवर्तन होत चाललेलं आहे, इनका परिवर्तन होने हे लगा है, सुधारत चाललेलं ये आहे, सुधरने लगे हैं, पूर्वीसारखे लोक राहिले नाही आहे, पहले ऐसे लोग नहीं रहे, अनेक लोक एकमेकांना स्वार्थ सांगू लागले, अनेक लोग एक दूसरे को सुसमाचार सुनाने लगे, अनेक लोक जेम्स ठाकूरकडे यायला लागले, अनेक लोग जेम्स ठाकुर के पास आने लगे। त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणाला, उस वक्त प्रभु यीशु ने कहा, आता मी मंडळीची स्थापना करतो, अब मैं कलीसिया की स्थापना करूंगा। देवाने सत्याची जीवन मंडळीची स्थापना केली, प्रभु यीशु ने सत्य की जीवित मंडली की स्थापना की, सत्याची जीवन मंडळी सत्य की जीवित मंडली 1991 साली देवाने स्थापन केली, 1991 में परमेश्वर ने इसकी स्थापना की। पिता पुत्र पवित्र आत्म्याची उपस्थिती पिता पुत्र पवित्र आत्मा की मौजूदगी ह्या मंडळी सदैव राहील, इस कलीसिया में हमेशा रहेगी। देव म्हणला मी मंडळीची स्थापना करतो, परमेश्वर ने कहा कि ये कलीसिया की मैं स्थापना मी या करूंगा, मंडळीत निवास करेन, इस कलीसिया में मैं आके रहूंगा, या मंडळीत मी कार्य करेल, इस कलीसिया में मैं अपना कार्य या करूंगा, मंडळीत जो कोणी येईल, इस कलीसिया में जो व्यक्ति जो आएगा, कोणी पश्चाताप करेल, जो पश्चाताप करेगा, क्षमा मागेल, क्षमा मी मांगेगा, त्याचं तारण करेन, मैं उसका उद्धार मी त्याचं करूंगा, परिवर्तन करेन, उसका परिवर्तन या करूंगा। मंडळीत जो कोणी येईल इस कलीसिया में जो भी आएगा, त्याच्या आशा मनोदय मी पूर्ण करन, उसकी उम्मीदें उसकी मनोकामना में पूरी करूंगा, मी त्याचे आशू पुसून मैं टाकल, उसके आंसू पहुंच दूंगा। येणाऱ्या लोकांना तो शिक्षण दे, आने वाले लोगों को तुम ज्ञान दो, विश्वासात घे, उनको उनका विश्वास बढ़ाओ, त्यांना प्रार्थना शिकव, उनको प्रार्थना सिखाओ, मी बदलाव करेन। मैं बदलाव लाऊंगा। जेम्स ठाकूरने सुरुवात केली, जेम्स ठाकुर ने शुरुआत की, कार्याचं वाढत गेलं, कार्य बढ़ता गया, देव कार्य करत राहिला, परमेश्वर कार्य करते गए, देवाने यशस्वी केलं, परमेश्वर ने सफलता दी, सफलता आली, सफलता आई, अनेक कुटुंबाचा बचाव झाला, अनेक परिवार इसमें मौजूद हुए, मंडळी वाढत चालली,
कलीसिया बढ़ती गई, लोक येत गेले, लोग आते गए, देवाकडे लोकसाठी प्रार्थना करण्यात आली, परमेश्वर के पास लोगों के लिए प्रार्थना करती गई, देवाने लोकांचे मनोदय पूर्ण केले. परमेश्वर ने लोगों की मनोकामना पूरी की. लोकांच्या जीवनात, लोगों के जीवन में, लोकांच्या कुटुंबात लोगों के परिवार में देवाने चांगले दिवस आणले. परमेश्वर ने अच्छे दिन लाए, चांगला वेळ, चांगला समय, अच्छा वक्त, अच्छा समय, चांगले पत्नी, चांगला पती, चांगलं मुलं, अच्छी पत्नी, अच्छे पति, अच्छे बच्चे, चांगलं शिक्षण, चांगले उद्योग, अच्छा ज्ञान, अच्छा उद्योग, असे देवाने आशीष दिली. ऐसे परमेश्वर ने आशीष दिए. लोकांच्या जीवनात बदलाव केला. लोगों के जीवन में बदलाव आया, चांगले समय देवाने त्यांच्यामध्ये आणला. अच्छा समय परमेश्वर ने लाया, सर्व लोक आशीषित झाले, सभी लोग आशीषित हुए, सर्व लोक आनंदित झाले. सब आनंदित हुए. देव मंडळीची स्थापना करतो. परमेश्वर कलीसिया की स्थापना करते हैं. मला वाटतं म्हणून नाही, मुझे लगता है इसलिए नहीं, जेम्स ठाकूरला वाटतं म्हणून नाही, जेम्स ठाकुर को लगता है इसलिए नहीं. बायबल सांगतं बाइबल कहती है इच्छा बाहेरकडे नाही, इच्छा प्रकट करने के पास नहीं, धावणाऱ्याकडे नाही, दौड़ने वाले के पास नहीं, देवाची इच्छेवर सर्व गोष्टी आहे. परमेश्वर की इच्छा पे सभी कारण चीजें हैं. तुमच्या कल्पना ते माझ्या कल्पना नव्हत, क्योंकि आपकी कल्पना वो मेरी कल्पना नहीं, तुमचे मार्ग ते माझं मार्ग नव्हत. तुम्हारे मार्ग वो मेरे मार्ग नहीं. असे यशया 55:8 मध्ये देव बोलतो. ऐसे 55:8 में परमेश्वर आमच्या कहते हैं, विचाराप्रमाणे देव चालत नाही, हमारे विचारों के अनुसार परमेश्वर नहीं चलते, आमच्या मार्गानुसार देव मार्गात चालत नाही, हमारे मार्गदर्शन अनुसार परमेश्वर नहीं चलते, देव बदलत नाही, परमेश्वर बदलते नहीं, देवाचं वचन बदलत नाही. परमेश्वर का वचन नहीं बदलता. आम्हाला बदललं पाहिजे, हमें बदलना जरूरी है, आम्हाला देवाच्या वचनाप्रमाणे चाललं पाहिजे, हमें परमेश्वर के वचनों के अनुसार चलना जरूरी है, देवाची प्रतीक्षा केली पाहिजे, परमेश्वर की प्रतीक्षा करनी जरूरी देवाकडे है, प्रार्थना केली पाहिजे, परमेश्वर को प्रार्थना करनी जरूरी है, देवाच्या आज्ञाची प्रतीक्षा केली पाहिजे. परमेश्वर की आज्ञा की प्रतीक्षा देवाने करनी जरूरी जेम्स है. ठाकूरला आज्ञा दिली, परमेश्वर ने जेम्स ठाकुर को आज्ञा दी, देवाने यहोशूला आज्ञा केली, परमेश्वर ने यहोशू को आज्ञा दी, देवाने मोशेला आज्ञा केली. परमेश्वर ने मूसा को आज्ञा दी. अनेक स्वार्थी सेवक संदेशला देवाने आज्ञा केली, अनेक जो सेवक बने उनको परमेश्वर ने आज्ञा दी, देवाने त्यांना पाठवलं, परमेश्वर ने उन्हें भेजा, त्यांच्याकडून कार्य करून घेतले. उनसे अपना कार्य करवाया. अनेक मंडळात देवाचं कार्य चालू आहे. अनेक कलीसिया में परमेश्वर का कार्य चल रहा है. मंडळाची देव वाढ करतो. कलीसिया को परमेश्वर बढ़ाते हैं. मग सत्याची जीवन मंडळी, इसलिए सत्य की जीवित मंडली संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री मतलब संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्री आज सोशल मीडियावर कार्य करत आहे. आज सोशल मीडिया पे कार्य कर रही सत्य है. जीवन मंडळीतून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. हम सत्य की जीवित मंडली के द्वारा ही हम आपके पास आए हैं. जेम्स ठाकूर कार्य करता करता जेम्स ठाकुर कार्य करते हुए 29 वर्ष देवाने मला आणलं. 29 सालों बाद परमेश्वर ने मुझे लाके रखा. मी 29 वर्ष झालो. जब मैं 29 साल का हुआ, देवाने भविष्य केलं होतं, परमेश्वर ने मेरे बारे में भविष्य किया था, अभिवचन दिलं होतं अभिवचन दिया की था. 29 वर्षी तू कार्य करेल. 29वें साल में तुम मेरा त्यावेळेस कार्य तू कार्याची करोगे. सुरुवात केली. उस वक्त मैंने परमेश्वर के कार्य की शुरुआत की कार्य वाढत गेलं. और कार्य बढ़ता गया. आम्ही स्वार्थ सांगत गेलो. मैं सुसमाचार बोलते गया मंडळी वाढून गेली. और कलीसिया बढ़ती गई. आज पुष्कळसे लोक मंडळीत आहे. आज कई सारे लोग कलीसिया में मौजूद हैं. 2,000 देवाने केले. 2 के 2000 परमेश्वर ने किए. 580 कुटुंबाचा समुदाय देवाने केला. 580 परिवार का समुदाय परमेश्वर ने मी किया. नाही केलं, ये मैंने नहीं किया, हे देवाने केलेलं ये आहे. परमेश्वर ने किया. देवाने सुंदरशी मंडळी तयार केली. परमेश्वर ने सुंदर सी कलीसिया त्या बनाई. मंडळीत देव राहतो. इस कलीसिया में परमेश्वर रहते हैं. त्यात विश्वासी लोक राहतात. इसमें विश्वास से भरे लोग रहते हैं. मंडळी म्हणजे कलीसिया मतलब देवाचं एक निवासस्थान आहे. परमेश्वर का निवास स्थान, देवाला भेटण्याचं ठिकाण. परमेश्वर को मिलने का स्थान. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज म्हणजे सत्य जीवन मंडळी मतलब सत्य की जीवित मंडली, म्हणजे देवाची मंडळी. वही जो परमेश्वर की मंडली है, तिथं देव आम्हाला भेटतो. जहाँ परमेश्वर हमें मिलते हैं, तिथं देव आम्हाला शिक्षण देतो. जहाँ परमेश्वर हमें ज्ञान देते हैं, तिथं देव आम्हाला तयार करतो. जहाँ परमेश्वर हमें तैयार करते तिथं हैं, आमचा उद्धार करतो. वो हमारा उद्धार करते तिथं हैं, आम्हाला आशीष देतो. वो हमें आशीष देते हैं, वरदान देतो. वरदान देते हैं, आमच्या जीवनात बरंच काही करतो. हमारे जीवन में कई सारी अच्छी चीजें करते म्हणजे हैं. मंडळी फार महत्वाचा भाग आहे. इसलिए कलीसिया एक अहम बात है. मग देवाने मंडळी निर्माण करण्यासाठी स्वतःचं अर्पण केलं. इसलिए परमेश्वर ने कलीसिया बनाने के लिए खुद का अर्पण किया. तसं तो यहोशुआ जैसे योशु तो म्हणाला की मी माझं घराणे मंडळीची सेवा करणार. यहोशू ने कहा कि मैं और मेरा घराना परमेश्वर की सेवा करेंगे. देव मला पण यहोशुआ नावाने हाक मारतो. परमेश्वर मुझे भी यहोशू नाम से पुकारते हैं. 29 वर्षात मी देवाचं काम करत आहे. पिछले 29 सालों से मैं परमेश्वर का कार्य कर देव रहा हूं. यहोशुआ म्हणून हाक मारतो. परमेश्वर मुझे यहोशू नाम से पुकारते हैं. मंडळीची कशी काळजी घ्यायची, कलीसिया की कैसी देखभाल करनी मंडळीची है, देखरेख कशी करायची, कलीसिया की देखरेख कैसी करनी है, मंडळीला कसं मार्गदर्शन करायचं, कलीसिया को कैसे मार्गदर्शन करना ज्या है, मार्गाने मंडळी गेली पाहिजे. जिस मार्ग से कलीसिया को जाना जरूरी आता है. 29 वर्ष आज पिछले 29 सालों से पवित्र आत्माद्वारे
पवित्र आत्मा द्वारा आमची बहीण कल्पना रॉजर्स हमारी बहन सिस्टर कल्पना वेळोवेळी रॉजर्स तो मार्गदर्शन करत आलेला आहे. समय समय पे उनके द्वारा हमें मार्गदर्शन करते हैं। त्याप्रमाणे मी चालत गेलो, उनके अनुसार हम चलते गए, माझी मंडळी चालत गेली, मेरी कलीसिया चलती गई, माझ्याबरोबर असलेले काम करी आहे मेरे साथ जो काम करी है ते चालत गेले, वो चलते ते गए, विश्वासात चालत गेले. विश्वास में चलते गए, अडचणी आल्या, तकलीफें आई, संकट आले, संकट आए, अनेक प्रश्न आले, समस्या आल्या, कई सारी समस्याएं आई, अनेक वेळा आजारी पडले, कई बार वो बीमार हुए, तरी आम्ही कार्य करत गेलो. फिर भी हम परमेश्वर का कार्य करते गए, देवाने आम्हाला सफल केलं, परमेश्वर ने हमें सफलता दी, देवाने आम्हाला आशीष दिले, हमें आशीष दिए, अनेक कुटुंबाचा बचाव झाला, अनेक परिवार को बचाया गया, अनेक घर नाशीतून वाचले. अनेक घर वो नाश के बल जाने आज वाले बन घराघरात चांगली परिस्थिती आहे, गए। आज घर घर में अच्छी स्थिति है, घराघरात साक्ष आहे, घर घर में गवाही है, घराघरातून देवाचं कार्य लोक पाहत आहे. घर घर में लोग परमेश्वर का कार्य देख रहे हैं। देवाचा उद्देश तोच आहे. परमेश्वर का उद्देश्य वही है, आम्ही बदललो, हम बदले इतरांनाही बदललं पाहिजे. और दूसरों को भी बदले, आम्ही सुटलो, हम छूट गए, इतरांना आम्ही सोडवलं पाहिजे. दूसरों को भी छुड़ाए। मला चांगले दिवस पाहायला भेटले, मुझे अच्छे दिन देखने के लिए मिले, इतरांना चांगले दिवस कसे भेटले यासाठी खटपट केली पाहिजे. दूसरों को भी अच्छे दिन कैसे मिले ये हमें इसलिए खटपट करनी जरूरी है। यासाठी रात्रंदिवस मंडळी कार्यरत आहे. इसलिए दिन रात ये कलीसिया भागदौड़ कर रही है, रात्रंदिवस ते काम करत आहे. दिन रात ये कार्य कर रही है। अनेकांना अजून बी आम्ही शोधत आहोत. अनेक लोग हम ढूंढते हैं, अनेक जे हरवले लोक आहे, अनेक लोग जो गुम हुए हैं, अजून बी आम्ही त्यांना शोधत आहोत. आज भी हम उन्हें ढूंढते हैं, अजून बी आम्ही स्वार्थ सांगत आहोत. आज भी सुसमाचार हम सुनाते हैं, त्यांना देवाकडे घेऊन येत आहोत. हम उनको परमेश्वर के पास लाते हैं, देवाचं शिक्षण देत आहोत. परमेश्वर का ज्ञान होने देते हैं, त्यांचं उद्धार होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. उनका उद्धार होने के लिए हम दुहाई करते हैं। एक एक व्यक्ती देवाला महत्वाचा आहे. एक एक इंसान परमेश्वर को अहम है। संख्येवर देव राहत नाही, संख्या में परमेश्वर नहीं रहते, सद्गुणामध्ये देव राहतो. सद्गुण में परमेश्वर रहते हैं। आम्ही चर्चमध्ये जातो, हम चर्च में जाते हैं, आम्ही मंडळीत राहतो, हम कलीसिया में रहते हैं, पण मंडळीमध्ये और कलीसिया में, चर्चमध्ये चर्च में सर्व लोक सारखे नसतात. सभी लोग एक समान नहीं होते, सर्व लोक विश्वासू नसतात. सभी लोग विश्वास में भरे नहीं होते, सर्व लोक ख्रिस्ती नसतात. सभी लोग पूरी तरह से विश्वास से भरे नहीं होते। ख्रिस्ती म्हणजे क्रिस्ती मतलब ख्रिस्ताला प्रभु यीशु, स्वीकारणारे लोक, प्रभु यीशु को स्वीकार करने वाले, ख्रिस्ताला परिधान करणारे लोक, प्रभु यीशु को पहनने वाले, ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाखाली चालणारे लोक, प्रभु यीशु के मार्गदर्शन पे चलने वाले, हे ख्रिस्ती लोक आहे. ये ईसाई लोग हैं। मंडळी म्हणजे कलीसिया मतलब एक विश्वासाला ग्रुप आहे, एक विश्वास से भरा हुआ एक समूह है, विश्वासाचा समुदाय असतो. एक विश्वास से भरा समूह है। बायबल सांगतो बाइबल कहती है अंतुकियात पहिली मंडळी तयार झाली. अंतुपिया में पहली कलीसिया तैयार हुई। पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा आला. पेंटिकॉस्ट के दिन पवित्र आत्मा आया, पवित्र आत्म्याने प्रेषित लोकांना दानाने भरलं. पवित्र आत्मा ने प्रेरितों को दानों से भर दिया, त्यांना देवाच्या कार्यात त्यांनी सुरुवात केली. उन्हें परमेश्वर के कार्य की शुरुआत की, देव त्यांना मार्गदर्शन करत गेला. परमेश्वर उन्हें मार्गदर्शन करते गए, ते स्वार्थ सांगत गेले, वो सुसमाचार ते बोलते साक्ष गए, सांगत गेले, वो गवाही सुनाते गए, लोकांना शिकवत गेले. लोगों को सिखाते गए, अनेक लोकांचा उद्धार झाला. अनेक लोगों का उद्धार हुआ। त्यावेळेस देवाने पहिली मंडळी तयार केली. जिस वक्त परमेश्वर ने पहली कलीसिया तैयार की, अंतुकियात पहिले देवाने मंडळी तयार केली. अंतुकिया में पहली कलीसिया जो तैयार की, मंडळीत येणाऱ्या प्रत्येक लोकांसंबंधी कलीसिया में आने वाले हर एक व्यक्ति के बारे में देवाने एक अट ठेवली. परमेश्वर ने एक अट रखी। प्रेषित 2:47 मिळवणे. प्रेरितों के कार्य 2:47 में लिखा है, तारण प्राप्त झालेल्या लोकांची देव मंडळीत भर करत गेला. उद्धार से भरे हुए लोगों को परमेश्वर कलीसिया में भरते गए। देवाने जी मंडळी तयार केली, परमेश्वर ने जो कलीसिया तैयार की, त्या सर्व लोक विश्वासधारी होते. वो सभी लोग विश्वास से भरे थे, सर्व लोक तारलेले होते. वो उनका सभी का उद्धार हुआ था, सर्व लोक देवाचा अनुभव घेत होते. सभी लोग परमेश्वर का अनुभव लेते थे, सर्व लोक उत्साही होते. सभी लोग उत्साह से भरे सर्व लोक थे, आनंदित होते. वो सब आनंदित थे, कारण देवाने त्यांना जीवन दिलं होतं. क्योंकि परमेश्वर ने जीवन दिया था। मंडळीमध्ये हेच पाहिजे. कलीसिया में यही होना जरूरी मंडळीमध्ये है। किती लोक विश्वासदार आहे, कलीसिया में कितने सारे लोग विश्वस्त हैं, किती लोकांचं तारण झालेलं आहे, कितनों का उद्धार हुआ है, किती लोक तारणापासून वंचित आहे, कितने लोग जिनका तारण नहीं हुआ, हे लक्षात ठेवा. ये याद रखें। आम्ही चर्चला जातो, हम चर्च में जाते बायबल हैं, वाचतो, प्रार्थना करतो, बाइबल पढ़ते हैं, प्रार्थना करते हैं, उपवास धरतो, उपवास करते हैं, दान धर्म करतो, दान धर्म करते हे सर्व गोष्टी करतो. सभी चीजें करते हैं। याने आम्ही ख्रिस्ती होत नाही. इससे हम ईसाई नहीं बनते। हे चांगल्या गोष्टी आहे, ये सब अच्छी बात हे है, देवाला आवडणाऱ्या गोष्टी आहे. ये परमेश्वर को पसंदीदा पण याने चीजें आमचं हैं। तारण होत नाही. लेकिन इससे हमारा उद्धार नहीं होता। आम्हाला येशूचा स्वीकार केला पाहिजे. हमें प्रभु यीशु का स्वीकार करना आम्हाला है, देवाकडे जाऊन प्रार्थना केली पाहिजे. परमेश्वर के पास जाके प्रार्थना करनी आम्हाला है, पश्चाताप करा पाहिजे. हमें पश्चाताप करना आम्हाला है, तारण साधला पाहिजे. हमें उद्धार प्राप्त करना है, तर ते लोक ख्रिस्ती होतात. तब हम सच्चे ईसाई बनते हैं। ते लोक देवाच्या मंडळीत सामील होतात. वो तब परमेश्वर की कलीसिया में शामिल होते हैं। येशू ख्रिस्त म्हणाला, प्रभु यीशु ने कहा, भूते तुम्हाला शुभशतेचा आनंद मानू नका.
सैतान भूते शैतान तुम्हाला वश होते याचा आनंद मानू नका. तुम पे वश करते हैं, इसका आनंद ना मनाएं. देवाने स्वर्गात तुमची नोंदणी केली याचा आनंद करा. परमेश्वर ने स्वर्ग में तुम्हारा नाम लिखा है, इसका आनंद करो. देव आमची जीवनी पुस्तकात नोंदणी करतो. जो जीवन की पुस्तक है उसमें परमेश्वर हमारा नाम लिखते हैं. देवाकडे रजिस्टर आहे. परमेश्वर के पास एक रजिस्टर है. तारण प्राप्त झालेल्या लोकांची स्वर्गात तो नोंदणी करतो. जिनका उद्धार हुआ है उनका नाम उसमें लिखा जगात जाता अनेक है. मंडळात आहे. इस कलीसिया में, इस संसार में अनेक कलीसिया हैं. अनेकांच्या रजिस्टर मध्ये नोंदणी आहे. अनेक लोगों का नाम उसमें लिखा गया अनेक है. लोक चर्चला दर रविवारी जातात. अनेक लोग चर्च में जाते हैं, सर्व गोष्टी करतात. सभी चीजें करते हैं, पण आमचं तारण झालं की नाही लेकिन हमारा उद्धार हुआ या याची नहीं, खात्री झाली पाहिजे. इस पर हमें निश्चित होना जरूरी है. तारणापासून सर्व गोष्टीचा प्रारंभ होतो. क्योंकि उद्धार से सभी चीजों का प्रारंभ होता है. जीवनाची सुरुवात होते. जीवन की शुरुआत होती है. देवाच्या कुटुंबात जन्म होतो. परमेश्वर के परिवार में जन्म होता है. देवाच्या कुटुंबात वाढ होते. परमेश्वर के परिवार में हमारी बढ़ोतरी होती है. देवाचं नाव आम्हाला प्राप्त होतं. परमेश्वर का नाम हम प्राप्त करते हैं. यासाठी देवाच्या कुटुंबात इसलिए परमेश्वर के परिवार में आमचा जन्म झाला पाहिजे. हमारा जन्म होना जरूरी है. देवाच्या कुटुंबात आमचा सहभाग पाहिजे. परमेश्वर के कलीसिया का हमें सहवास मिलना जरूरी है. देवाचं नाव आम्हाला भेटतं. परमेश्वर का नाम हमें मिलता है. देवाचे पुत्र म्हणून आम्हाला ओळखतात. परमेश्वर के पुत्र के नाम से हमें जाना देवाचे जाता है. वारिस आम्ही होतो. हम परमेश्वर के वारिस बनते हैं. देवाची आम्ही मुलं होतो. हम परमेश्वर की संतान बनते हैं. हे मंडळीत गेल्यामुळे सर्व गोष्टी प्राप्त होतात. ये कलीसिया में जाने के बाद सब चीजें प्राप्त होती है. माझ्या मंडळीविषयी मी आनंदित आहे. मैं अपने कलीसिया के बारे में आनंदित हूँ. माझ्या मंडळीच्या लोकांविषयी मी आनंदित आहे. मैं अपने कलीसिया के लोगों के बारे में आनंदित हूँ. आम्ही मंडळी फार प्रेम करतो. हम अपनी कलीसिया भी बहुत, मंडळी देवावर खूप प्रेम करते. ये कलीसिया भी परमेश्वर भी प्रेम करती है. देवानी मंडळी तयार केलेली आहे. परमेश्वर ने कलीसिया तैयार की है. देव जे काय करतो ते उत्तम आहे. क्योंकि परमेश्वर जो भी करते हैं वो उत्तम होता है. उत्पत्ती 1:31 मध्ये आम्ही पाहतो. उत्पत्ति 1:31 में हम देखते हैं देव जे काय करतो परमेश्वर जो कुछ करते हैं ते उत्तम असतं. वो अच्छा है. सत्य जीवन मंडळी सत्य की जीवित मंडली म्हणजे संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री यानी संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज, देवाने निर्माण केली. ये परमेश्वर ने तैयार की देवाने है. सर्व गोष्टी उत्तम केलेल्या आहे. ये परमेश्वर ने सब अच्छी चीजें बनाई देवाने है. अनेक लोकांना मंडळीत सामील केलेलं आहे. परमेश्वर अनेक लोगों को इस कलीसिया में शामिल किया ते है. सर्व लोक दुःखी होते. जो सभी लोग दुखी थे, कष्टी होते. तकलीफ में थे, व्यसनात होते. नशे में थे, आजारात होते. बीमारी में थे, बंधनात होते. बंधनों में थे, कर्जबाजारी लोक वो होते. कर्ज से डूबे हुए थे, जीवाला त्रासलेले लोक होते. वो अपने जीवन से परेशान थे, नशेमध्ये लोक होते. वो नशे में थे, पापात लोक होते. पाप में थे, भटकत होते वो लोक. भटक रहे थे. अशा लोकांना आम्ही देवाकडे घेऊन आलो. ऐसे लोग हम परमेश्वर के पास लाए. अशा लोकांना देवाने प्रेम केलं. ऐसे लोगों पर परमेश्वर ने प्रेम किया, त्यांचा उद्धार केला. उनका उद्धार किया, त्यांच्या बाबतीत क्षमा केली. उनकी पापों की क्षमा की त्यांनी मंडळीत त्यांना सामील केलं. और उनको परमेश्वर ने इस कलीसिया में शामिल असे किया. सर्व लोकांना त्यांनी सामील केलं. ऐसे सभी लोगों को उन्होंने शामिल किया. सर्व लोक त्यांनी परिवर्तन करून टाकलं. सभी का उन्होंने परिवर्तन किया. सर्व लोकांच्या जीवनात त्यांनी बदल केला. सभी लोगों के जीवन में उन्होंने बदलाव किया. त्यांना देवाने नवजीवन दिलं. उनको परमेश्वर ने नया जीवन दिया. त्यांना देवाने सुधारून टाकलं. उनको परमेश्वर ने सुधार दिया. देवाने त्यांना आशीष दिलं. परमेश्वर ने उसे आशीष से भर दिया. सर्व लोक मिळून एकत्र येऊन देवाची उपासना करतात. आज सब लोग मौजूद एकजुट होकर परमेश्वर की आराधना करते हैं, देवाचं गुणगान करतात. परमेश्वर की गुणगान करते हैं, देवाचं नावाचं महिमा करतात. परमेश्वर के नाम की महिमा करते हैं. देवा तू आम्हाला कुठून कुठे आणलेला आहे. परमेश्वर आप हमने कहां से कहां ले आए आम्ही हो, कुठे होतो. हम कहां पर थे, पण तू आम्हाला चांगली स्थिती दाखवली. फिर भी आपने हमें अच्छी स्थिति दिखाई. चांगले दिवस तू आम्हाला आज दाखवले. अच्छे दिन हमें आम्हाला दिखाए. तू सर्व आशीर्वाद दिलेला आहे. आपने हमें सब आशीष से भर दिया. मंडळीत सर्व लोक संपन्न आहे. आज कलीसिया में सभी लोग संपन्न हैं, सर्व लोक आनंदित आहे. सभी लोग आनंदित हैं, सर्व लोक सुखी आहे. सभी लोग सुख से भरे हैं, सर्व लोक सुरक्षित आहे. सभी लोग सुरक्षित हैं. कोणी कशाला घाबरत नाही. कोई भी किसी से नहीं डरता, कोणी कशाची काळजी करत कोई भी नाही. किसी की बात की चिंता नहीं सर्व करता. लोक देवाच्या वचनाप्रमाणे चालतात. सभी लोग परमेश्वर के वचनों के अनुसार चलते हैं. मी योशुआ मैं यहोशू या देवाच्या मार्गदर्शन त्यांना चालवतो. परमेश्वर के मार्गदर्शन अनुसार उन्हें चलाता हूँ. माझं मत मी ठेवत नाही. मैं अपनी राय नहीं रखता, माझे विचार माझं शहाणपण मी ठेवत नाही. मैं अपने विचार अपनी सोच उनके सामने नहीं रखता. देव जे बोलेल तेच मी करतो. परमेश्वर जो बोलते हैं केवल वही मैं करता हूँ. 29 वर्ष देव बोलतो. पिछले 29 सालों से परमेश्वर बोल रहे हैं. देव बोलन ते मी करतो. जो परमेश्वर बोलते हैं केवल वही मैं करता मी हूँ. माझ्या कामकऱ्याला सांगतो. मैं अपने कार्यकरी को बोलता मी हूँ, मंडळीला सांगतो. मैं अपनी कलीसिया को बोलता ही हूँ. देवाची आज्ञा आहे. ये परमेश्वर की आज्ञा हे है, देवाचं मार्गदर्शन आहे. ये परमेश्वर का मार्गदर्शन है. याप्रमाणे चाला. इसके अनुसार आप चलें, तुम्ही सुखी राहाल. तुम सुखी रहोगे, सुरक्षित राहाल. सुरक्षित रहोगे. ठीक आहे. देवाच्या नावाला धन्यवाद देत आहो. परमेश्वर के नाम को धन्यवाद कर देते हैं.
काही गोष्टीमुळे कुछ चीज़ों में थोडा वेळ घेतो आम्ही, हम समय लेते हैं। तरी देव आमच्यावर आहे, ये परमेश्वर हमारे साथ है, देव आम्हाला मार्गदर्शन करतो, परमेश्वर हमें मार्गदर्शन करते हैं, म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं की सत्याची जीवन मंडळी सत्य की जीवित मंडली सर्व लोक आनंदित आहे, सभी लोग आनंदित है, सर्व लोक एकमेकावर प्रेम करतात। सभी लोग एक दूसरे पे प्रेम करते हैं। प्रेम कसं करावं प्रेम कैसे किया जाए देव त्यांना शिकवतो, ये परमेश्वर हमें सिखाते हैं, देव आम्हाला मार्गदर्शन करतो, परमेश्वर हमें मार्गदर्शन करते हैं, म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो। इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। ठीक आहे, देवाची स्तुती असो। परमेश्वर की स्तुति हो। पुन्हा एक आपण देवाच्या वचनातून पुढे जाऊया। फिर एक बार हम परमेश्वर के वचन में आगे बढ़ते हैं। देव आम्हाला सहाय्य करतो, परमेश्वर हमें मदद करते हैं। अडथळे येतील मुश्किलें आएंगी, पण देवाची योजना संकल्प याला कोणी प्रतिबंध करू शकत नाही, लेकिन परमेश्वर की योजना को कोई नहीं रोक सकता, म्हणून देवाचा आम्ही धन्यवाद करतो। इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। मी मंडळीविषयी सांगतो। मैं कलीसिया के बारे में बोलता हूँ। मंडळी म्हणजे देवाचं एक निवासस्थान आहे। कलीसिया मतलब परमेश्वर का निवास स्थान है। मंडळीत देव आम्हाला भेटतो, कलीसिया में परमेश्वर हमें मिलते हैं, नवीन लोक मंडळीत येतात, नए नए लोग इस कलीसिया में आते हैं, अनेक दुःखी कष्टी लोक त्रासलेले लोक मंडळीत येतात, अनेक जो लोग तकलीफ में है वो आते हैं, अनेक लोक भाराक्रांत लोक, जो बोझ से दबे लोग हैं, आजारी लोक, बीमार लोग, बंधनातील लोक, जो बंधन में हैं, जीवाला त्रासलेले लोक जो अपने जीवन से परेशान हुए, मंडळीत येण्याचा ते प्रयत्न करतात। वो इस कलीसिया में आने की कोशिश करते हैं। मंडळीत आल्यानंतर कलीसिया में आने के बाद त्यांना एक आपलेसेपणा, उनको एक अपनापन, आपुलकी, आपुलकी, प्रेम, प्रेम, सांत्वन, सांत्वन, योग्य मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन, अशा गोष्टी भेटल्या पाहिजे। ऐसी चीजें मिलनी जरूरी है। देव अशी मंडळी तयार करतो, परमेश्वर ऐसी कलीसिया तैयार करते हैं, मंडळीला प्रीतीने भरून टाकतो। कलीसिया को प्रेम से भर देते हैं। प्रेम हे सर्वांग सुंदर आहे। प्रेम ये सबसे सुंदर थे। जिथं प्रेम आहे जहाँ प्रेम है तिथं देव आहे, वहाँ तिथं परमेश्वर मंडळी है, आहे, वहाँ कलीसिया है, तिथं मंडळीची वाढ आहे। वहाँ कलीसिया की बढ़ोतरी तिथं है। प्रेम नाही, जहाँ प्रेम नहीं तिथं काहीच नाही। वहाँ कुछ नहीं। देव प्रेम आहे। परमेश्वर प्रेम है, प्रेम कसं करावं पर प्रेम कैसे किया हे जाए देव आम्हाला शिकवतो। ये परमेश्वर हमें सिखाता देवाने है। आमच्यावर तुमच्यावर प्रेम केलं, परमेश्वर ने आप पर हम पे प्रेम आम्हाला किया, पापातून त्याने मुक्त केलं, पापों से हमें छुटकारा दिया आम्हाला चांगले दिवस दाखवले, और अच्छे दिन दिखाए। त्याने आम्हाला शिक्षण दिलेलं आहे। उन्होंने परमेश्वर ने हमें ज्ञान दिया। तुमच्यावर प्रेम केलं, मैं तुम पे प्रेम किया, तुम्ही बी सर्व प्रेम करा, तुम भी सब पे प्रेम करो, सर्व लोकांवर प्रेम करा, सभी लोगों पे प्रेम करो, सर्व धर्मावर प्रेम करा, सभी धर्मों पे प्रेम करो, सर्वांना स्वार्थ सांगा, सभी को सुसमाचार सुनाओ, सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न करा, सभी को बचाने की कोशिश करो, सर्वांना मदत करा, सभी को मदद करो, सर्वांना सहाय्य करा, सभी को सहायता करो, पक्षपात करू नका। पक्षभेद मत करो। गरीब आहे, श्रीमंत आहे, वो चाहे गरीब हो अमीर हो, पापी धार्मिक आहे, वो पापी हो या धर्मी हो, कोणी कसा असो, कोई भी कैसे भी हो, प्रत्येकाला मदत करा, हर एक को मदत करो, प्रत्येकाची काळजी घ्या, हर एक की देखभाल करो, प्रत्येकावर प्रेम करा। हर एक पे प्रेम करो। हे देव आम्हाला शिकवत गेलेलं आहे, ये परमेश्वर हमें सिखाते हे गए। देवाने आम्हाला शिक्षण दिलेलं आहे, ये परमेश्वर हमें ज्ञान दिया है। मंडळीला त्याने शिक्षण दिलेलं आहे। इस कलीसिया को परमेश्वर ने ज्ञान दिया। मंडळीमध्ये एक आपलेसेपणा पाहिजे, कलीसिया में एक अपनापन होना जरूरी आपुलकी है, पाहिजे, अपनापन मिलना जरूरी है, आपलेसेपणा पाहिजे, अपनापन मिलना जरूरी है, एक विसावा असतो। एक विश्रांत मंडळीत है। एकमेकाला भेटून आम्हाला एक प्रकारचं सांत्वन भेटतं, कलीसिया में एक दूसरे को मिलने के बाद हमें एक अपनापन मिलता है। भयभीत लोकांना धैर्य येतं, जो भय से भरे लोग हैं उन्हें धीरज मिलता है। रडणाऱ्या लोकांचे अश्रू पुसून जातात, रोने वाले लोग जो हैं उनके आंसू पहुंचे जाते जे हैं। अविश्वासी त्यांच्यामध्ये विश्वास वाढतो, जो लोग विश्वास में कम है उनका विश्वास बढ़ता है। निराश लोकांमध्ये आशा येते, जिनमें जो लोग निराशा में जी रहे हैं उनमें आशा आती है। ही एक सहभागिता असते। ये एक सहभागिता है। ते मंडळीत देव लोकांना देव समजतो, ये कलीसिया में परमेश्वर समझ आता है। मंडळीच्या लोकांकडून देव समजतो, कलीसिया के लोगों द्वारा परमेश्वर समझ आता मंडळीच्या है। संभाषणातून देव समजतो, कलीसिया के संभाषण द्वारा लोग समझ आते हैं। मंडळीचे भाषण वर्तन आचरण लोक ओळखतात। कलीसिया के आचरण के अनुसार परमेश्वर की पहचान की जाती है। देव समजतो आम्हाला, हमें परमेश्वर देवाचं समझ आते प्रेम हैं। समजतं आम्हाला। हमें परमेश्वर का प्रेम समझ आता है। सत्य जीवन मंडळी, सत्य की जीवित मंडली, देवाने प्रेम तयार केलं, परमेश्वर ने प्रेम तैयार किया। प्रेमाने मंडळी तयार केली। प्रेम के द्वारा इस कलीसिया को तैयार लोकांना किया। प्रेम कसं करायचं देवाने शिकवलेलं आहे। लोगों पे प्रेम कैसे करना है परमेश्वर ने सिखाया। आज मंडळी रात्रंदिवस काम करत आहे। आज रात और दिन ये कलीसिया कार्य कर आज रही है। 29 वर्ष देवाचं कार्य चालू आहे। आज पिछले 29 सालों से कार्य चल रहा काही है। लोक 29 वर्ष आज काम करत आहेत। आज कुछ लोग 29 सालों से कार्य कर रहे ते हैं, देवावर प्रेम करतात, क्योंकि वो परमेश्वर पे प्रेम करते हैं। देवाच्या वचनावर प्रेम करतात, परमेश्वर के वचनों पे प्रेम करते ते हैं। लोकांवर प्रेम करतात। वो लोगों पे प्रेम करते हैं। नाशाच्या शिवाय कोणाचा नाश होणे त्याची इच्छा आहे। किसी का भी
नाश न हो ये उनकी इच्छा है। देवाने आम्हाला वाचवलं, परमेश्वर ने हमें बचाया, ह्याला बी वाचवलं पाहिजे, इसे भी बचाना चाहिए। यासाठी ते खटपट करतात, इसलिए वो भागदौड़ करते हैं, उपवास प्रार्थना करतात. उपवास प्रार्थना करते हैं। आज भी काम चालू आहे. आज भी कार्य चल रहा काही है। लोक वृद्ध झालेले आहे, कुछ लोग वृद्ध हुए हैं, वृद्ध झालेले आहे, वो वृद्ध हुए पण हैं, आज भी त्यांच्याकडे विश्वास आहे, लेकिन आज भी उनके पास विश्वास है, आज भी त्यांच्याकडे उत्साह आहे, आज भी उनके पास उत्साह है, आज भी देवाच्या कामाशी ते आनंदित आहे. आज भी परमेश्वर के कार्य के बारे में आनंदित है। काही लोक आजारी भी आहे, कुछ लोग बीमार हैं, काही लोक दुर्बळ भी आहे, कुछ दुर्बल हैं, तरी पण आज भी ते काम करत आहे. लेकिन आज भी वो परमेश्वर का कार्य कर रहे हैं। आज भी ते आपला वेळ देवासाठी देत आहे. आज भी वो अपना समय परमेश्वर के लिए देते हैं। आपले कुटुंब सांभाळून ते लोक देवाच्या कार्याचा ते विस्तार करत आहे. अपना परिवार संभाल कर वो परमेश्वर के कार्य को बढ़ा रहे हैं। का असं आहे? क्यों ऐसा है? असं काय? ऐसा क्यों है? यशाया 40:28 मध्ये आम्ही पाहतो, यशायाह 40:28 में हम देखते हैं, तरुण थकतात, एक युवा थक जाएगा, भर ज्वाने ते ठेचा खातात. वो अपने जवानीपन में वो मुंह के बल गिरेगा, देवावर विश्वास ठेवणारे लोक लेकिन परमेश्वर पे विश्वास रखने वाले लोग नवीन शक्ती संपादन करतील, वो नई शक्ति प्राप्त करते हैं, नवीन सामर्थ्य प्राप्त होईल. वो नया सामर्थ्य प्राप्त करते हैं। रोज दर प्रतिदिवशी नवीन सामर्थ्य प्राप्त होतं. हर दिन प्रतिदिन नया सामर्थ्य ते वो लोक प्राप्त थकत करते हैं। भागत नाही, वो थकते नहीं, ते धावतील, वो दौड़ते हैं, ते चालतील. वो चलते हैं। बायबल सांगतो, बाइबल कहती है यशाया 40:28 मध्ये यशायाह 40:28 में विश्वास लोक कधी थकत नाही, कधी भागत नाही, विश्वास से भरे लोग कभी नहीं थकते, कारण देव आमचं कधी थकत नाही आणि भागत नाही. क्योंकि परमेश्वर हमारे कभी थकने वाले परमेश्वर नहीं है। ते देवावर विश्वास ठेवतात. जो परमेश्वर पे विश्वास रखते ते हैं वृद्ध आहे, वो वृद्ध है, तरी पण ते थकत भागत नाही. फिर भी वो थकते नहीं, देवाचं सामर्थ्य काम करतं. क्योंकि उनमें परमेश्वर का सामर्थ्य काम आज भी करता ते है। काम करत आहे. आज भी वो कार्य कर रहे हैं। हे देवाविषयी प्रेम, ये परमेश्वर के बारे में प्रेम, अनेक लोकांविषयी प्रेम. अनेक लोगों के बारे में प्रेम। आज भी लोक खटपट करत आहे, आज भी लोग भागदौड़ कर रहे हैं, आज भी लोक कार्य करत आज आहे. भी लोग कार्य कर रहे हैं फुकट मुफ्त, देवाने सांगितलं, क्योंकि परमेश्वर ने प्रगट कहा, 21:6 मध्ये, प्रकाशित वाक्य 21:6 मी में जीवने झाल्याचं पाणी फुकट देईन. मैं तुमको बहते झरने का पानी मुफ्त दूंगा। ते 29 वर्ष देवाचं कार्य फुकट चाललं आहे. पिछले 29 सालों से परमेश्वर का कार्य मुफ्त में चल देव रहा है। म्हणला फुकट स्वार सांग, परमेश्वर ने कहा मुफ्त में मेरा मी फुकट सुसमाचार दिलं, मैंने तुम्हें मुफ्त दिया है, तुम्ही फुकट द्या. तुम भी लोगों को मुफ्त में दो। आम्ही ते कार्य करत आहे. आज हम वो कार्य कर रहे हैं। काही गट आहे, कुछ एक समूह है, काही वर्ग आहे माझ्यामध्ये, हमारे पास कार्यकारी के वर्ग हैं मंडळीमध्ये कलीसिया में, पवित्र आत्म्याने पवित्र आत्मा से काही गट तयार केलेले आहे. कुछ गट बनाए गए हैं। पहिली फळी, दुसरी फळी, तिसरी फळी पहली, दूसरी, तीसरी असे कामकरी गट त्यांनी तयार केलेले आहे. ऐसे कार्यकारी के गट बनाए आज गए हैं। 50-60 कामकरी देवाचं काम करत आहे. आज 50 से अधिक 60 लोग परमेश्वर का कार्य कर रहे हैं। सुरुवातीला 10 कामकरी काम करत होते, शुरुआत में केवल 10 लोग काम करते आज थे, 50-60 कामकरी काम करत आज आहे. 50 से 60 लोग काम कर सर्व रहे हैं। ठिकाणी देव फैलाव करत आहे, सभी स्थान पे परमेश्वर इनको फैला रहे हैं, देव कार्य करत आहे. परमेश्वर कार्य कर रहे तो हैं। पहिला गट आहे, लेकिन जो पहला गट ती है, पहिली फळी आहे, जो पहली गट ती है, वडील वर्ग आहे. वो वडील वर्ग है, ते स्वार्थाचं काम करतात. वो सुसमाचार का कार्य आज करते हैं। 30 वर्ष ते देवाचं काम करत आज आहे. पिछले 30 सालों से वो ते कार्य कर थकत रहे हैं, नाही, भागत नाही, वो थकते नहीं, रोज देवाची शक्ती संपादन करून कार्य करत आहे. वो रोज प्रतिदिन परमेश्वर की शक्ति प्राप्त करके वो कार्य करते हैं। दुसरी फळी आहे, दूसरा गट है, तरुण वर्ग आहे, वो युवा गट है, तो आत मंडळीच्या आतमध्ये तो काम करत आहे. वो कलीसिया के अंदर कार्य करते आतल्या हैं, लोकांची तो काळजी घेत आहे. वो कलीसिया के लोगों की देखभाल करते आतल्या हैं, लोकांची तो उपासनाची काळजी घेत आहे. वो कलीसिया के लोगों की उपासना की देखभाल करते हैं। उपासना कशी व्यवस्थित होईल, कलीसिया की उपासना कैसी अच्छी हो, लोकांना उपासना कशी व्यवस्थित करता येईल, लोगों को उपासना आराधना किस तरह अच्छी तरीके से सर्व करते गोष्टीची हैं। ते व्यवस्था करतात. सभी चीजों की वो व्यवस्था सर्व करते गोष्टीची हैं, ते काळजी घेतात. सभी चीजों की वो देखभाल करते सर्व हैं, गोष्टी ते आतील पाहतात. सभी चीजों को वो देखते हैं। ते बी 30 वर्ष काम करत आहे. वो भी पिछले 30 सालों से कार्य कर रहे आज हैं। तिसरी फळी आहे. और जो तीसरा गट है, आज तिसरी फळी म्हणजे आज तीसरा गट मतलब देवाने मला सोशल मीडियावर आणलंय. परमेश्वर ने मुझे सोशल मीडिया पे लाया है। या कोरोना व्याधीच्या काळात इस कोरोना बीमारी के काल में देवाने मला हाक मारली, परमेश्वर ने मुझे पुकारा, यहोशुवा यहोशुवा, यहोशुवा यहोशुवा, वेळ आली, समय आलेला आहे. वक्त आ गया है, समय आ गया चल है, तू आता सोशल मीडियावर जा. आओ अब तुम सोशल मीडिया पे आओ। 29 वर्षानंतर त्यांनी मला सोशल मीडियावर आणलं. 29 सालों बाद परमेश्वर ने मुझे सोशल मीडिया पे लाए। 29 वर्षात मला देवाने कार्याची सुरुवात करायला लावली. 29वें साल में मुझे कार्य की शुरुआत करने के लिए 29 कही। वर्ष मी काम केलं. 29 साल मैंने परमेश्वर का कार्य किया। 29 वर्षानंतर तो मला सोशल मीडियावर ये. 29 सालों बाद परमेश्वर ने मुझे कहा कि तुम सोशल मीडिया पर आओ। देवाने मला आणलं, ये परमेश्वर ने मुझे लाया, मी नाही आलो. मैं नहीं आया। देव म्हणला गावातून, शहरातून, राज्यातून, देशातून आणला होता. परमेश्वर ने कहा कि गांव में से, शहर में से, राज्य में से, देश में मैं तुम्हें लाऊंगा।
देवाने मंडळीची वाढ सुरुवात केली. परमेश्वर ने इस कलीसिया की बढ़ोतरी की तिसरी शुरुआत फळी की. तीसरा देवाने गट, देवाने तर अजून तरुण लोक तयार केले. परमेश्वर ने और युवा गट को बनाया. तरुण हा पाटे दुसऱ्यासारखा असतो. युवा एक सवेरे जैसा है. बायबल सांगतो, बाइबल कहती है, उपदेशक म्हणतो, उपदेशक तू कहा, आपल्या तारुण्यात देवाची आठवण कर. तुम अपने युवा स्थिति में परमेश्वर को याद करो. हे तरुणांनी इन युवा पीढ़ी हे ने आपलं जीवन त्यांनी समर्पित केलेलं देवाला. अपना जीवन परमेश्वर को समर्पित किया ते है. जगामध्ये समर्पित झाले नाही, वो इस संसार में समर्पित नहीं हुए, ते देवाला समर्पित त्यांनी आपलं जीवन केलेलं उन्होंने आहे. अपना जीवन परमेश्वर को समर्पित आज किया है. देवाचं काम ते स्वयंस्फूर्तीने करत आहे. आज वो पूरे फुर्ती में परमेश्वर का कार्य करते हैं. सोशल मीडियावर सर्व गोष्टीची ते कार्य करत आहे. सोशल मीडिया पे वो पूरा कार्य करते हैं. एक फळी, दुसरी फळी, तिसरी फळी असे देवाने विभाग करून टाकलेला आहे. पहला गट, दूसरा गट, तीसरा गट, ऐसे तीन परमेश्वर ने इसका डिस्ट्रीब्यूशन किया है. सर्व काम करी आपलं कामच तथ्य आहे. सभी कार्य करी अपने अपने कार्य में व्यस्त है. सर्व उत्साहाने काम करत आहे. सभी उत्साह से कार्य करते हैं. सर्वजण देवाला वेळ देत आहे. सभी लोग परमेश्वर को समय देते की हैं. कसे मंडळीतील लोकांना वाचवता येईल, कैसे कलीसिया के लोगों को बचाया जाए, मंडळीत कशी वाढ होईल. कलीसिया की बढ़ोतरी कैसी होगी. रात्रंदिवस ते काम करत वो आहे. रातों दिन वो कार्य करते हे हैं. सर्व गोष्टीची व्यवस्था, ये सब चीजों की व्यवस्था, हे सर्व गोष्टीचे नियोजन ये सब चीजों का नियोजन मी नाही केलं. ये मैंने नहीं किया. मी केलं असतं तर फेल गेलं असतं. अगर मैंने किया होता तो असफल हुआ होता. सर्व गोष्टी नष्ट झाल्या असत्या. सभी चीजें नष्ट हुई होती. हे देवाने केलं, ये परमेश्वर ने किया म्हणजे है. कोणाला नष्ट करता आलं नाही. इसलिए ये किसी से नहीं रुक हे पाया. सर्व लोक देवाने आश्रयित केले. ये सब चीजें परमेश्वर ने आशीषित किए. देव यश देत गेला. परमेश्वर सफलता देते गए. देव सफलता देत गेला. परमेश्वर यश देते गए. आज आम्ही यशस्वी आहोत. आज हम सफलता, आज विजयी आहोत. आज हम विजय प्राप्त करते आज हैं. मंडळीचे लोक आनंदित आहे. आज कलीसिया के लोग आनंदित हैं. अनेक लोक सुखी आहेत, अनेक लोग सुखी हैं, समृद्ध आहे. समृद्ध है. सर्व लोक एकत्र येतात. सभी लोग एकजुट होते हैं. सर्व लोक देवाची उपासना करतात. सभी लोग परमेश्वर की उपासना करते सर्व हैं. लोक देवाची महिमा करतात. सभी लोग परमेश्वर की महिमा करते हैं. बायबल सांगतो, बाइबल कहती है इब्री 10:25 मध्ये, इब्रानियों 10:25 में, बंधूंचे एकत्र में तुम्ही सोडू नका. बंधुओं का एकजुट होना तुम भूले ना. सर्व लोक एकत्र येतात, सभी लोग एकजुट होते हैं. देवाची उपासना करतात, परमेश्वर की उपासना करते देवाकडे हैं. प्रार्थना करतात, परमेश्वर को प्रार्थना करते देवाची हैं. स्तुती करतात, परमेश्वर की स्तुति करते हैं. देवाचं गुणगान करतात, परमेश्वर की गुणगान करते हैं. देवाला मध्यस्थ करतात. परमेश्वर के लिए प्रार्थना करते हैं. सर्व ठिकाणी स्वार्थ सांगतात. सभी स्थान पे प्रार्थना करते हैं. अशी देवाने मंडळी तयार केली. ऐसी परमेश्वर ने कलीसिया तैयार की है. म्हणून मी देवाचा फार आभार मानतो इसलिए मैं परमेश्वर की बहुत आभार मानता की हूँ. देवाने या अशा गोष्टी मला दाखवल्या. परमेश्वर ने ये सब चीजें मुझे दिखाई. या गोष्टीचा मी अनुभव घेतो. ये सब चीजों का मैं अनुभव लेता हूँ. आज 2000 लोक मंडळीत अनुभव घेतात. आज 2000 लोग इस कलीसिया में अनुभव लेते हैं. स्तोत्र 34:8 प्रमाणे भजन संहिता 34:8 में परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घ्या. परमेश्वर कितने अच्छे इसका अनुभव ले. देव अनुभव देतो. परमेश्वर अनुभव देते हैं. या सर्व लोकांना देवाने अनुभव दिलं. इन सभी लोगों को परमेश्वर ने अनुभव दिया. देवाने सर्वांचा उद्धार करून टाकला. परमेश्वर ने सबका उद्धार किया. सर्व आश्रयित केलं. सब आशीषित किया. सर्वांना पवित्र आत्म्याचे वेगवेगळे दान दिलेले आहे. पवित्र आत्मा के वरदानों से सबको भर दिया. वेगवेगळ्या दानाने लोकांना देवाने भरून टाकलेलं आहे. अलग अलग प्रकार के वरदानों से भर दिया. सर्व आशीर्वाद देवाने दिलेला आहे. सभी आशीष परमेश्वर ने दिए. घराघरात अन्नाची रेलचेल आहे. घर घर में खाने पीने की दावत है. लोक उद्योगात समृद्ध आहे. लोग उद्योग में बड़े हैं. शिक्षणात लोकांची मुलांची उन्नती आहे. ज्ञान उनके बच्चे ठीक से रहते हैं. सर्व सफल आहे. सब सफल है. सर्व आश्रयित आहे. सब आशीषित है देवाच्या उपस्थितीमुळे. परमेश्वर की मौजूदगी की वजह से. म्हणून मी देवाचा धन्यवाद करतो. इसलिए मैं परमेश्वर का धन्यवाद करता हूँ. मी म्हणतो, मैं भी कहता हूँ मी माझं घराणं देवाची सेवा करणार. मैं और मेरा घराना केवल मी परमेश्वर की सेवा अनुभव करेंगे. घेतला. ये मैंने अनुभव माझ्या लिया. लोकांनी अनुभव घेतला. मेरे लोगों ने अनुभव लिया. तुम्ही भी अनुभव घ्या. आप भी अनुभव लें. तुम्ही या. आप आए. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री, संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज, सत्यजीवन मंडळी सत्य की जीवित मंडली, म्हणजे एकच आहे. ये एक ही है. याला भेट द्या. इसको आप आके मिले. मंडळीत काय आहे ते पहा. कलीसिया में क्या है आप मंडळीत देखें. कार्य काय चाललं ते पहा. इसमें कार्य कैसे चलता है आप वो देखें. मंडळीच्या लोकांना तुम्ही भेटा. कलीसिया के लोगों को आप आके मिले. त्यांचा तुम्ही अनुभव घ्या. उनका आप अनुभव लें. त्यांची साक्ष तुम्ही ऐका. उनकी गवाही आप ते लोक सुनें. दाखवते आम्ही कोण होतो आणि कसं झालो. वो आपको बताएंगे वो हम पहले कैसे थे आप कैसे हैं. सर्व लोक उत्साही आहे. सभी लोग उत्साह से सर्व भरे लोक हैं. आनंदित आहे. सभी लोग आनंद से भरे सर्व लोक हैं. शांतीने राहतात. सभी लोग शांति में जी सर्व रहे लोक हैं. देवाचा गौरव करतात. सभी लोग परमेश्वर का गौरव करते हैं. तुम्ही बी अनुभव घ्या. आप भी अनुभव लें. तुमचे प्रश्न, तुमच्या समस्या, तुमची अडचण जे काय तुम्ही सोशल मीडियाद्वारे या जे दिलेल्या नंबरवर आम्हाला भेट द्या.
आपकी जो भी तकलीफ है, आपके दुख है, आपकी जो मुश्किल है, आप हमें सोशल मीडिया पे दिए हुए नंबर पे आप हमसे संपर्क कर सकते हैं। फोनद्वारे संपर्क करा. आप हमें फोन द्वारा संपर्क कर सकते तुमचे हैं। प्रश्न मला सांगा. आपके प्रश्न आप मुझे बताएं, जे काय तुमचे प्रॉब्लेम सांगा. जो भी आपके समस्या है आप मुझे बताएं। देवाच्या वतीने मी तुम्हाला मार्गदर्शन देईन. परमेश्वर की ओर से मैं तुम्हें मार्गदर्शन देव दूंगा। तुमचे मनोदय पूर्ण कर. परमेश्वर आपकी मनोकामना पूरी करेंगे। देव चांगले दिवस आणेल. परमेश्वर अच्छे दिन लाएंगे, वाईट दिवस निघून जातील. बुरे दिन निकल जाएंगे। आशु देव थांबवेल. आंसू परमेश्वर रोकेंगे, निराशातून देव आशा आणेल. निराशा से परमेश्वर आशा देंगे, भयातून ते हिंमत तयार करेल. भय में से हिम्मत लाएंगे, विश्वासात वाढ करेल. विश्वास में बढ़ाएंगे। ज्या मार्गाने गेल पाहिजे जिस मार्ग से जाना चाहिए तो मार्ग देव तुम्हाला दाखवेल. वो मार्ग परमेश्वर हमें दिखाएंगे। देवाकडे जाण्याचा मार्ग परमेश्वर के पास जाने वाला मार्ग संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री. संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज, भेट द्या, उसको मिले, अनुभव घ्या. अनुभव ले, देव कार्य करतो. परमेश्वर कार्य करे। हेच वचन तुम्ही पुढच्या बुधवारी येईन. ये वचन लेके मैं अगले बुधवार आऊंगा। म्हणजे देव कसं काम करतो, कलीसिया में परमेश्वर कैसे कार्य करते देव हैं, कसं लोक तयार करतो, परमेश्वर लोगों को कैसे तैयार करते देव कसं दान देतो, हैं, परमेश्वर कैसे वरदान देते हैं, अनेक दानांनी देव कसं लोकांना भरतो. अनेक वरदानों से परमेश्वर कैसे भरते हैं। बायबल सांगतो तरुणांना तरुण्या मी दानांनी भरेल. बाइबल कहता है कि मैं युवा युवतियों को मैं दानों से भर दूंगा, दास दासीहून देवाचा आत्म्याचा वर्षाव करेल. दास दासियों पे आत्मा का वर्षाव करूंगा, वृद्धांना स्वप्न पडतील, वृद्ध लोगों को ख्वाब आएंगे, तरुणाला दृष्टांत होतील. तरुण पीढ़ी को दृष्टांत आएंगे। देव आपलं कार्य करेल. परमेश्वर अपना कार्य करेंगे। देव कसं काम करत आहे, परमेश्वर अपना कार्य कर रहे हैं। देवाच्या घरात कशी अन्नाची रेलचेल आहे, परमेश्वर के घर में खाने पीने की दावत है, कसा चांगला चारा आहे, उनके घर में खाने पीने की दावत है। चांगला चारा चांगलं पेय अच्छा खाना, अच्छा पेय देवाच्या मंदिरात असतं, परमेश्वर के मंदिर में मिलता देवाच्या मंडळीत असतं. है, परमेश्वर की कलीसिया में मिलता है। पुढच्या बुधवारी मी सांगेल. अगले बुधवार में आपसे सर्व बताऊंगा गोष्टीचा उलगडा करेन. सभी चीजों के बारे में मैं आपको देव बताऊंगा। कसं काम करतो, परमेश्वर कैसे कार्य करते देव हैं, कशी मंडळीची स्थापना मंडळीत कसं काम करतो, परमेश्वर कलीसिया में कैसे हे कार्य सर्व करते गोष्टीचा उलगडा, हैं, इस सभी चीजों के हे बारे सर्व में, गोष्टी प्रगट ये सब चीजें पुढच्या बुधवारी मी करेन. मैं अगले बुधवार आपसे मी बताऊंगा। माझी मंडळी मैं और मेरी कलीसिया कशी आहे, कैसे कसं देव कार्य वाढत आहे, कैसे परमेश्वर का कार्य बढ़ता गया, तुम्ही मी अनुभव घ्या. आप भी इसका अनुभव लें, तुम्ही भेट द्या, इसको मिले, देव कार्य करेल. परमेश्वर कार्य करेंगे। पुढच्या बुधवारी पुन्हा भेटू. अगले बुधवार हम फिर मिलेंगे। पण आता आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करूया. आज फिर एक बार हम सबके लिए प्रार्थना देव करेंगे। आमची प्रार्थना ऐकतो. परमेश्वर हमारी प्रार्थना सुनते देव हैं, आमच्यावर आहे परमेश्वर हमारे साथ है, म्हणून मी बोलतो. इसलिए मैं बोलता हूँ। देव बोलतो ते ऐकतो. परमेश्वर जो मैं बोलता हूँ वो परमेश्वर सुनते हैं। आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करू आज हम सभी के लिए प्रार्थना करेंगे, आणि नवीन लोकांसाठी प्रार्थना करू. नए लोगों के लिए भी प्रार्थना करेंगे। अनेक लोक घराघरात उपस्थित आहे. अनेक लोग जो घर घर में मौजूद हैं, अनेकांची आशा आहे, अनेक लोगों की जो आशा है, मनोदय आहे, उनकी उम्मीदें हैं, अनेक प्रश्न समस्या आहे, उनकी जो समस्याएं हैं, अनेक आजारी आहे, अनेक लोग जो बीमारी में, करोना व्याधीत आहे, कोरोना बीमारी में है, अनेक लोक व्यसनात आहे, अनेक लोग जो नशे में हैं, बंधनात आहे, बंधनों में है, कर्जात आहे, जो कर्जे में है, अनेकांना संतती नाही आहे, जो इन लोगों को संतान नहीं ते है, दुःखी आहे, जो दुख में है, घराघरात भांडणं तंटा आहे, घर घर में झगड़ा है, घराघरात दारिद्र्य आहे. घर घर में दरिद्रता है। घाबरू नका, डरिए मत, कशाची काळजी करू नका. किसी भी बात की चिंता ना, देव आहे. परमेश्वर है। अशा ठिकाणी जा, ऐसे स्थान पे जाएं, अशा मंडळीला भेट द्या ऐसे कलीसिया को आप मिले ज्या ठिकाणी देव राहतो, जहाँ परमेश्वर रहते हैं, ज्या ठिकाणी तुम्हाला आसरा भेटेल, जहाँ पे आपको आश्वासन मिलेगा, जिथे तुम्हाला प्रेम भेटेल, जहाँ पे तुमको प्रेम मिलेगा, जिथे तुम्हाला योग्य शिक्षण भेटेल, जहाँ पे तुमको योग्य ज्ञान ज्या मिलेगा, ठिकाणी तुमचं तारण होईल, जहाँ तुम्हारा उद्धार होगा, परिवर्तन होईल, परिवर्तन होगा, आशीर्वाद प्राप्त होतील, आशीष प्राप्त पवित्र होगा, आत्मा प्राप्त होईल, पवित्र आत्मा सर्व प्राप्त बदलेल. होगा, सब बदलेगा। अशा मंडळीला भेट द्या, ऐसी कलीसिया अशा को आप जाके सेवकाला मिले, भेट द्या. ऐसे परमेश्वर के सेवक को जाको आप मिले। याचकाची परिस्थिती मंडळीची परिस्थिती असते. परमेश्वर की सेवक की जो स्थिति है वो कलीसिया की स्थिति सेवक होती है, तसं मंडळी तयार करतो, क्योंकि परमेश्वर का सेवक वैसी कलीसिया बनाता है, हे देव करतो. क्योंकि ये परमेश्वर करता म्हणून है। आम्ही देवाचं गुणगान करतो. इसलिए हम परमेश्वर का चला गुणगान आपण करते प्रार्थना करू. हैं। हम प्रार्थना करेंगे। युद्धाची तयारी चाललेली आहे. युद्ध की तैयारी चल रही है। देशात अनेक जण युद्धाची तयारी करत आहे. इस देश में अनेक लोग अनेक युद्ध की तैयारी चल रही है, चीन त्यात जास्त आक्रमक आहे. जिसमें चीन ज्यादा आक्रामक है। चीनचे जे मनोदय आहे, चीन की जो मनोकामना है, लढाई संबंधी योजना आहे, जो युद्ध के बारे में जो उनकी देव मनोकामना, त्याला प्रतिबंध करो. परमेश्वर ने रोके। देवच ते सर्व गोष्टी थांबू शकतो, ये केवल परमेश्वर कर सकते हैं, कारण देव शांती आणतो. क्योंकि ये परमेश्वर शांति लाता है। देवच तुफानाला वादळाला शांत करतो. परमेश्वर तूफान को रोकने वाले परमेश्वर है। देशात लढाईची तयारी आहे, पूरे देश में युद्ध की तैयारी चल रही देवच है, त्याला अटकावू शकतो. ये केवल परमेश्वर रोक सकते पण हैं। आम्हाला त्यासाठी प्रार्थना करायला लागेल. इसलिए हमें उनके लिए प्रार्थना करनी है। करोना व्याधीसाठी प्रार्थना करायला लागेल. कोरोना बीमारी के लिए प्रार्थना करनी है। विशेष करून आमची महत्वाची प्रार्थना आहे विशेष तौर पर हमारी प्रार्थना है की देवाने आता प्रार्थना उघडाव.
परमेश्वर ने प्रार्थना स्थल चालू ती करें, वेळ आली, ये समय आ गया, तो समय आलेला आहे. वक्त आ गया, देव काम करणारच. परमेश्वर काम सर्व करेंगे. प्रार्थना स्थळ उघडतील, सभी प्रार्थना स्थल खोले सर्वांचीच जाएंगे, प्रार्थना स्थळ उघडल, सभी के प्रार्थना स्थल खोले जाएंगे, सर्वांना मंदिरात जाता येईल, सभी को मंदिर में जाने आनंद मिलेगा, उत्साह करता येईल. आनंद उत्साह करने मिलेगा. देव असं करेल परमेश्वर ऐसा करेंगे, असं देव बोलला, ऐसा परमेश्वर ने कहा. म्हणून मी बोलतो. इसलिए मैं कहता हूँ, चला आपण प्रार्थना करूया. चलिए हम प्रार्थना करते हैं. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ कनादय बापा, स्तुति से भरे सम्मान की योग्य हमारे जीवित प्रभु परमेश्वर, पुन्हा एक तुझं आम्ही गुणगान करतो, फिर एक बार हम आपका गुणगान करते हैं, तुझं कौतुक करतो, आपकी महिमा करते हैं, तुझ्या नावाचा महिमा करतो. आपके नाम की महिमा करते तू हैं. महान आहे, आप महान तू परमेश्वर, अद्भुत देव आहे. आप अद्भुत परमेश्वर तू है. आपलं गौरव आप अपना गौरव कोणाच देत नाही, किसी को भी नहीं म्हणून देते. धन्यवाद देतो इसलिए आपका परमेश्वर. धन्यवाद आज करते तुझ्या वचनातून परमेश्वर आज आपके वचनों द्वारा यहोशू म्हणतो, यहोशू कहते हैं, मी माझं घराणं देवाची सेवा करणार. मैं और मेरा घराना केवल परमेश्वर की सेवा अरे करें. यहोशू तुला ओळखत होता, क्योंकि यहोशू आपको पहचानते थे, देवाची मंडळी तुला ओळखत होती, परमेश्वर की कलीसिया आपको पहचानती थी, म्हणजे यहोशूची मंडळी तुला ओळखत होती. यहोशू की कलीसिया आपको पहचानती थी. तू त्यांना विजय दिला, आपने उनको विजय दिया, तू त्यांना आश्रयित केलं, आपने उन्हें आशीषित किया, तू त्यांना संपन्न केलं. आपने उन्हें संपन्न किया. त्यामुळे ते तुझीच ते उपासना करत होते, इसलिए वो आपकी उपासना करते कारण तू थे, त्यांचा उद्धार केला होता. क्योंकि आपने उनका उद्धार किया था. त्यांना तू अद्भुत चमत्कार दाखवले होते, उन्हें आपने अद्भुत चमत्कार दिखाए थे. तुझं सामर्थ्य त्यांना तू दाखवलं होतं. आपका सामर्थ्य उन्हें तू दिखाया किती था. महान आहे त्यांना तू प्रकट केलं होतं. आप कितने महान है आपने प्रकट किया तू था. काल आज येऊन सारखा देव आहे. आप कल आज और युग से एक समान परमेश्वर है. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री, संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्री, सत्य जीवन मंडळी, सत्य की जीवित मंडली, ह्यात बी तू अद्भुत काम करत आहे. इसमें आप अद्भुत कार्य करते ह्यात बी हैं. तू महान चमत्कार केलेला आहे. इसमें आप महान चमत्कार करते हैं. 2000 लोकांचा तू उद्धार केलेला आहे. 2000 लोगों का आपने उद्धार किया है. 2000चं जीवन तू बदलून टाकलेलं आहे. आपने इन लोगों का जीवन बदल दिया है. अनेकांची कुटुंब तू बांधलेली आहे. अनेक लोगों के परिवार को आपने जो बांधा हुआ तू है, दुःखांत सांत्वन केलेलं आहे. उनके दुखों का निवारण आपने किया है. व्यसनातून लोक बाहेर काढले, नशे से बाहर आपने लोगों को आजारातून निकाला. लोक तू बाहेर काढले, जो बीमारी में थे उनको चंगाई दी. शैताने बंधनातून लोक बाहेर काढले, शैतान के बंधनों से लोगों को बाहर निकाला. कर्जबाई लोकांना तू आशीष देऊन चांगले दिवस दाखवले, जो कर्ज में डूबे होते उनको आशीष करके अच्छे दिन आपने दिखाए. निराशातून लोकांना तू आशा दिली, निराशा में लोग जी रहे थे उनको आपने आशा भरी जिंदगी शापातून दी. लोक तू आश्वासित केले. शाप से जीवित थे उनको आपने आशीष दिया. तू समय बदलला, आपने वो समय बदल तू दिया. दिवस बदलले, आपने वो दिन बदल दिए. लोकांचे जीवन बदलून टाकलं तू. आपने लोगों का जीवन बदल म्हणून मी दिया. तुझा धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो, इसलिए हम आपका आभार और मानते हैं, तुझं गुणगान करतो, आपका गुणगान करते तुझ्या हैं. नावाचं महिमा करतो. आपकी महिमा करते हैं. खरोखर तू महान देव आहे परमेश्वर. आप महान तू परमेश्वर हैं. खरंच खरंच अद्भुत देव आहे. आप एक अद्भुत आज परमेश्वर हैं. 30 वर्ष आम्ही तुला ओळखतो परमेश्वर. आज पिछले 30 सालों से हम आपको पहचानते तू हैं. अनेक चमत्कार करते परमेश्वर, आप अनेक चमत्कार करते अनेक हैं. अद्भुत गोष्टी करते परमेश्वर. आप अद्भुत चीजें करते हैं. मरणातून लोकांना तू जीवन देते परमेश्वर. मौत के बल जाने वाले लोगों को आप नया जीवन देते माझ्या हैं. कुटुंबात बी तू कार्य केलं परमेश्वर. मेरे परिवार में भी आपने ये माझ्या कार्य मुलीला किया. तू मरणातून उठवलं परमेश्वर. मेरी बेटी को आपने मौत के बल जाने दी, उसको असे अनेक जीवन दिया. अद्भुत तू काम करतो परमेश्वर. ऐसे अनेक लोगों को आप बचाएं. मी आणि माझी मंडळी इसलिए मैं और मेरी कलीसिया नेहमी तुझं गुणगानच करणार परमेश्वर. इसलिए हमेशा हम आपका गुणगान ही तुझं करेंगे. कौतुकच करणार परमेश्वर. हमेशा आपका गुणगान तुझी करेंगे. स्तुतीच करणार परमेश्वर. आपकी स्तुति करेंगे. कारण तू स्तुतीच पात्र सन्मानास योग्य तूच देव आहे. क्योंकि आप स्तुति की योग्य, सम्मान की योग्य जीवित परमेश्वर तू है. सबका देवच नाही, आप समान कोई परमेश्वर नहीं, कोणीच नाही परमेश्वर. कोई परमेश्वर म्हणून नहीं. मी धन्यवाद करतो इसलिए परमेश्वर. आपका धन्यवाद आज करते हैं. अनेकांसाठी मी तुझकडे येते परमेश्वर. आज अनेक लोगों के लिए हम आपके आज पास आते अनेक हैं. जण प्रार्थनेमध्ये उपस्थित आहे परमेश्वर. आज अनेक लोग जो इस प्रार्थना में मौजूद है, हे सर्वांना परमेश्वर मी तुझकडे आणतो इन परमेश्वर. सबको हम आपके सामने तू लाते हैं. सर्वांना ओळखतो आप परमेश्वर. सबको पहचानते हैं. प्रत्येकाचा प्रश्न माहिती तुला परमेश्वर. हर एक की समस्या आपको, आप उनसे वाकिफ हैं. तर प्रत्येकाला उत्तर देणार तूच दे परमेश्वर. हर एक को जवाब देने वाले परमेश्वर आप म्हणजे आजारी ते प्रभू येशू त्या नामात त्यांना बरे कर परमेश्वर. हैं. जो लोग बीमार है आपके नाम में उन्हें आप चंगाई दें. करोना व्याधीतून लोकांना मुक्त कर परमेश्वर. कोरोना बीमारी से आप उन्हें मुक्त सर्व करें. आजारातून लोकांना मुक्त कर परमेश्वर. सभी बीमारी से आप उन्हें मुक्त करें. जे समस्या प्रश्न में त्यांचे समस्या प्रश्न सोडव परमेश्वर. जो उनके प्रश्न समस्या आप उन्हें उनकी समस्या छुड़ाएं. जे भयभीत आहे त्यांना तू हिंमत दे परमेश्वर. जो भयभीत है उन्हें उनका डर आप निकाल दें. ज्यांची काही चिंता आहे, त्यांची काही चिंता तू सोडव परमेश्वर. जो चिंतित है उनकी आप चिंता छुड़ाएं. लोकांचा विश्वास तू वाढव परमेश्वर. लोगों का विश्वास आप बढ़ाएं. व्यसनातून लोक बाहेर काढ जो परमेश्वर. नशे के आदी है उनको नशा आप छुड़ाएं. सैतानी बंधनातून लोक तोड परमेश्वर. शैतान के बंधनों से आप उन्हें छुड़ाएं. प्रभू येशूच्या नामात त्यांना मुक्त कर परमेश्वर. प्रभु यीशु आपके नाम में आप उन्हें मुक्त करें. मुक्त कर परमेश्वर. आप उन्हें मुक्त करें. मुक्त कर परमेश्वर. आप उन्हें मुक्त करें. लोकांना सोडणार तू दे परमेश्वर. लोगों को छुड़ाने वाले केवल परमेश्वर आप हैं. प्रत्येकाचे प्रश्न समस्या सोडव परमेश्वर. हर एक की समस्या आप छुड़ाएं. कौटुंबिक प्रश्न सोडव परमेश्वर. पारिवारिक समस्या आप छुड़ाएं. संत
संततीचे प्रश्न सोडव परमेश्वर. जो संतति के प्रश्न है आप वो छुड़ाएं. अनेकांचे कामाचे प्रश्न परमेश्वर. अनेक लोगों की जो काम की जो सवाल है, लॉकडाऊनमुळे अनेकांच्या कामाची परिस्थिती बिघडली परमेश्वर. लॉकडाउन की वजह से जो अनेक लोगों के जिनके काम छूट गए, प्रभू विषय लोकांची तू काळजी घे परमेश्वर. प्रभु यीशु उनके काम के बारे में आप उनके बारे में आप देखें, योग्य असं त्यांना काम दे परमेश्वर. एक अच्छा सा उन्हें काम आप दे. घराघरात उपजीविका तू चालू ठेव परमेश्वर. घर घर में आप कार्य शुरू रखें. लोकांचे कामासंबंधी प्रश्न सोडव परमेश्वर. लोगों के जो काम के बारे में उनकी समस्या आप उन्हें छुड़ाएं. लोक जे शिक्षण करते, जो लोग ज्ञान ले रहे हैं, जे तरुण वर्ग शिक्षण करत आहे, जो युवा पीढ़ी ज्ञान ले रही है, त्यांना शिक्षणातून मदत कर परमेश्वर. उनको ज्ञान लेने में आप मदद करें. शैक्षिक आशीष दे परमेश्वर. उनको ज्ञान लेने में आप आशीष दें. परीक्षेच्या काळात त्यांना तू मदत कर. परीक्षा के समय में आप उन्हें मदद करें शिक्षणात त्यांना सफल कर परमेश्वर. और उन्हें ज्ञान लेने में आप सफलता दें. तुझं गौरव दे परमेश्वर. आपका गौरव हो. जगात अनेक मंडळी कार्य करते, इस संसार में अनेक अनेक कलीसिया कार्य सेवक तू करी, तयार केले परमेश्वर. अनेक सेवक आपने सर्व तैयार ठिकाणी किए. कार्याचं वाढ होऊ दे परमेश्वर. सभी स्थान में कार्य का विस्तार अनेक हो. आत्म्यांचा बचाव होऊ दे परमेश्वर. अनेक आत्माओं को आप बचाएं. अनेक मंडळीची भरभराट होऊ दे परमेश्वर. अनेक कलीसिया को आप भरें. अनेक मंडळीत लोकांचं तारण होऊ दे परमेश्वर. अनेक कलीसिया में लोगों का आप उद्धार करें. परमेश्वर किती चांगला अनुभव दे परमेश्वर. परमेश्वर कितने अच्छे इसका अनुभव उन्हें प्रभू मिले. आम्ही लोकांना आमंत्रित करतो परमेश्वर. प्रभु यीशु हम लोगों को आमंत्रित करते जे लोक हैं. आले त्यांना तू अनुभव दे जो परमेश्वर. लोग आए आप उन्हें अनुभव दें. परमेश्वर किती चांगल्याचा अनुभव दे. परमेश्वर कितने अच्छे इसका अनुभव उन्हें दें. तुझं गौरव त्यांच्याकडे कर. आपका गौरव उनके तुझी द्वारा साक्ष तयार कर परमेश्वर. करें. आपकी गवाही उनके द्वारा त्यांना तैयार तू करें. अनुभव दे, ओळख दे परमेश्वर. आपका अनुभव और आपकी पहचान उन्हें संजय दें. जेम्स ठाकूरची मिनिस्ट्रीची ओळख करून दे परमेश्वर. संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्री से आप उनकी पहचान तू कराएं. देव आहे. परमेश्वर या है. मंडळीत तू आहे. इस कलीसिया में परमेश्वर है. तू आहे. आप हैं तू कार्य करत आहे. और कार्य कर रहे हैं करत राहणार. और करते रहेंगे. आभार मानतो परमेश्वर. इसलिए हम आपका आभार मानते प्रभू यीशु देशाची परिस्थिती फार बिकट आहे. हैं. प्रभु यीशु इस देश की परिस्थिति बहुत बिकट जगाची है. परिस्थिती फार बिकट आहे. इस संसार की परिस्थिति बिकट है. लढाईची तयारी आहे परमेश्वर. युद्ध की तैयारी चल सर्व रही है. ठिकाणी नाशासंबंधी तयारी आहे परमेश्वर. सभी स्थान पे परमेश्वर नाश मनुष्य की तैयारी चल रही है. मनुष्याचा नाश करण्याची तयारी करत आहे मनुष्य परमेश्वर. दूसरे मनुष्य की नाश करने की तैयारी में है. ह्याला थांबवणार तू देव इसे परमेश्वर. रोकने वाले केवल परमेश्वर आप हैं. तुफान वादळाला तूच थांबवतो परमेश्वर. तूफान को रोकने वाले परमेश्वर केवल आप हैं. लढाई संबंधी देशाची योजना संकल्प उधळून टाक परमेश्वर. इस देश के जो लड़ाई के बारे में उनकी योजना है, उनके संकल्प है, आप इसे रोक दें. चीनचे सर्व संकल्प रद्द कर परमेश्वर. चीन की जो भी मनोकामना परमेश्वर आप उन्हें रोक दें. युद्धाला थांबवणार तू देव परमेश्वर. युद्ध को रोकने वाले परमेश्वर तू केवल आप शांती हैं. आणणारा देव आहे. आप ही केवल परमेश्वर हैं. तू व्यवस्था आणणारा देव आहे. आप व्यवस्था लाने वाले परमेश्वर हैं. तू शांती आण. आप शांति लाएं, व्यवस्थान व्यवस्था लाएं सर्व जगाला सुरक्षित ठेव. और पूरे संसार को आप सुरक्षित रखें. विशेष करून करोना व्याधीला या जगातून या देशातून संपून टाक परमेश्वर. विशेष तौर पर इस कोरोना बीमारी को इस देश से, इस संसार से आप जड़ से उखाड़ दें. लोक बरे होण्याची संख्या वाढत चाललेली आहे. लोगों की जो परमेश्वर चंगाई प्राप्त होने की जो संभावना है वो बढ़ती जा रही है. त्यावेळेला मी तुझं गुणगान करतो इसलिए परमेश्वर. आपका गुणगान तुझा आभार मानतो परमेश्वर. आपका आभार मानते हैं. तुझं गौरव करतो आपका परमेश्वर. गौरव प्रार्थना स्थळ उघडाव प्रार्थना स्थल चालू हो. प्रभू. तू कार्य कर इसने परमेश्वर. अपना कार्य करें. अनेक प्रार्थना स्थळ उघड परमेश्वर. अनेक प्रार्थना स्थल सर्व आप चालू प्रार्थना करें. स्थळ तू उघड परमेश्वर. सभी प्रार्थना स्थल आप चालू करें. लोकांचं एकत्र मिळणे होऊ दे परमेश्वर. सब लोगों को आप एकजुट करें. हे तूच करू शकतो. ये केवल आप कर सकते तू हैं. कर परमेश्वर. आप करें. तू बोलला मी करेन. आपने कहा कि आप करेंगे. तू म्हणला मी येत आहे. आपने कहा कि मैं आ रहा तू हूं. म्हणला मी कमी सून मी येत आहे. आपने कहा कमिंग सून मैं आ रहा हूं. लवकर येत आहे. मैं जल्द आ रहा हूं. प्रार्थना सर तू उघडेल प्रार्थना स्थल चालू ही होंगे. आमची आशा आहे. ये हमारी आशा है. ते लवकरच तू करेल ये आप जल्द ही म्हणून मी करेंगे. तुझं गुणगान करतो, कौतुक करतो. इसलिए हम आपका गुणगान करते हैं, आपकी सर्व प्रशंसा करते प्रार्थना हैं. तुझ्या नामात आम्ही पूर्ण कर परमेश्वर. सभी प्रार्थना हम आपके नाम में करते हैं, आप पूरी करें. तुझं गौरव दे परमेश्वर. आपका गौरव हो. प्रभेश नावाने मागतो. प्रभु यीशु मसीह के नाम में मांगते हैं. आमीन. आमीन. महत्वाचा भाग एक अहम बात है. काही फोटोज दाखवले झाले ना. कुछ पुढच्या वेळेस पण मी फोटोज दाखवल, पण आता दाखवतो की मंडळी मी तुम्हाला दाखवली वेगळ्या माध्यमातून. तर काही वडील कामकरी आहे, त्यांचे फोटो मी तुम्हाला दाखवतो. वडील काम करी, तरुण काम करेन, अजून तरुण काम कर, 3 फळीचे लोक आहे. की पहा यांचे फोटो पुन्हा एक पुढच्या बुधवारी मी दाखवल. तरी पण पहा की रात्रंदिवस हे काम कर. माझ्या सवंगडी आहे, माझे सोबती आहे, माझ्याबरोबर राहणारे सहभागातून राहणारे माझे लोक आहे. स्वयंस्फूर्तीने देवाचं काम करते. देवाने त्यांना निवडलं आणि ते आपलं कुटुंब सांभाळून, आपलं काम सांभाळून, काही लोक शिक्षण करून बी देवाचं काम करत आहे. त्यामुळे मंडळीला मोठासा आधार आहे. मंडळीचं कार्य वाढत चाललं आहे. हे लोक वेगळ्या माध्यमातून देवाचं काम करतं. मी याचं तुमच्याजवळ मी आज त्यांना घेऊन येते. ह्या सर्वांचं देवामध्ये कौतुक आहे. पहा, मैंने जो सुसमाचार में कहा था कि अपनी कलीसिया के बारे में
मेरे पास जो 3 गट है, पहला, दूसरा और तीसरा, इसके बारे में मैं आपको कुछ फोटोज़ दिखाना चाहता हूँ। मैं इस बार भी आपसे बताऊँगा और अगले बुधवार को मैं वापस इसके बारे में आपसे बात भी करूँगा। हम फिर एक बार से ये फोटोज़ भी देखेंगे। दिसल तर मला कळलं पण तो ये जो मेरे साथ हे पहिले हा गट आहे, ये पहला गट है, हे वडील कामकरी आहे, ये वडील कार्य करिए। काही लोक त्यात वृद्ध आहे, उसमें कुछ लोग आप देख ते सकते हैं जो 30 वृद्ध वर्ष है, 30 वर्ष काम करत आहे, जो पिछले 30 सालों से कार्य कर रहे हैं। ते आज कार्यरत करत आहे, वो आज भी कार्य कर रहे हैं, अजून बी ते काम करत आहे. वो आज भी कार्य कर रहे या हैं। सर्वांचं देवामध्ये मी कौतुक करतो. इन सभी का मैं परमेश्वर में प्रशंसा करता हूँ। गावातून, शहरातून, देशातून त्यांचं देव लोकांनी त्यांना ओळखावं, गांव में से, शहर में से, देश में से, विदेश में इनकी पहचान हो, ही देवाची इच्छा आहे. ये परमेश्वर की इच्छा आणि है, देवाने त्यांना निवडलेलं आहे. क्योंकि परमेश्वर ने चुना है। ते यशस्वी आणि सफल आहे. वो सफल है आज भी कार्यरत आहे. और आज भी कार्य कर रहे हैं। आज मी ते थकत नाही आणि भागत नाही. आज भी वो थकते नहीं, ते धावत आहे. आज भी वो दौड़ रहे हैं। तरुण थकतात, एक युवा थक जाएगा, भर जवानीचे ठेचा खातात. वो अपने जवानी में मुंह के बल गिरेगा, देवावर विश्वास ठेवून लोक थकत नाही आणि भागत नाही. लेकिन परमेश्वर पे विश्वास रखने वाले कभी थकते नहीं। हे असे वडील वर्ग आहे. दुसरा गट आहे. ये ऐसे वडील वर्ग है हमारे पास। पहिला गट झाला. ये पहला गट हुआ। दुसरा फळी अब हम दूसरा गट देखेंगे। पाही दुसरी फळी आहे. ये दूसरा गट है, आप देखेंगे। हे लहानपणापासून देवाचं काम करतात. ये बचपन से परमेश्वर का कार्य कर रहे हैं। 10-12 वर्षापासून ते लहान, त्यांचं वय 10-12 वर्ष तेव्हापासून लोक काम करत आहे. जब वो 10-12 साल के थे तब से वो परमेश्वर का कार्य कर रहे हैं। आज त्यांनी शिक्षण केलं, उद्योग करत आहे, त्यांची आज कुटुंब आहे, त्यांची मुलं आहे, पण आज बी ते कामच करत आहे. बघा, वो ज्ञान लिया, उन्होंने शिक्षण लिया, कार्य कर रहे हैं, आज उनके परिवार है, फिर भी वो परमेश्वर का कार्य उनका चल रहा है। लहानपणापासून काम करत आहे. वो बचपन से परमेश्वर का कार्य कर रहे हैं। मंडळीची सर्व गोष्टीची आजची व्यवस्था पाहते. ते कलीसिया के अंदरूनी जो व्यवस्था है वो सब देखते हैं। येणाऱ्या लोकांचं ते आगत स्वागत करतात. आने वाले लोगों का वो स्वागत करते सर्व हैं। गोष्टी त्यांची तयारी ठेवतात. सभी चीजों की वो तैयारी करते हैं। मंडळीची बी ठेवतात, नवीन लोकांची बी ठेवतात. कलीसिया के बारे में भी और सभी लोगों के बारे में सर्व उपस्थितीची ती व्यवस्था करतात. भी। सभी प्रार्थना की वो व्यवस्था करते हैं। हा एक मोठासा गट आहे. ये एक बड़ा सा मेरा देवाने दूसरा गट त्यांना है। आश्रयित केलं आहे. परमेश्वर ने इन्हें आशीषित आज किया ते है। संपन्न, सुखी, समाधानी आहे. आज भी वो सुखी समाधानी है। देव त्यांचं कौतुक करतो. परमेश्वर उनकी प्रशंसा करते हैं। मी बी त्यांचं कौतुक करत आहे. मैं भी उनका प्रशंसा करता हूँ, आणि आज मी ते काम करत आहे. क्योंकि वो आज भी कार्य कर रहे हैं। आणि तिसरा फळी आहे. और तीसरा गट है, हा एक तिसरा गट आहे. नवीन अजून तरुण पोरं आहे. ये तीसरा गट है। नवीन सोशल मीडियाद्वारे देवाने तिसरा गट तयार केला आहे. सोशल मीडिया द्वारा ये जो तीसरा गट परमेश्वर ने तैयार हे किया लोक है, बी पहिल्यापासून देवाचं काम करत आहे. ये लोग भी पहले से परमेश्वर का कार्य कर रहे ते हैं। देवाचं काम करत आहे. ये परमेश्वर का कार्य कर रहे हैं। देवाने त्यांना पारखलं. परमेश्वर ने उनको परखा। देवाने त्यांना तयार केलं. परमेश्वर ने तैयार किया। ती वेळ आली, समय आया, समय आला, वक्त आया, देवाने त्यांना निवडलं परमेश्वर ने चुना आणि देवामध्ये ते आज काम करत आहे. और परमेश्वर में अपना कार्य कर रहे देवाच्या आज्ञेत ते कार्य करत आहे. हैं। परमेश्वर की आज्ञा में वो कार्य या कर रहे सर्व तिन्ही फळीला हैं। ये तीनों गटों को हा मान, ये मान, हा सन्मान ये सम्मान मी नाही, मैंने नहीं, देवापासून प्राप्त झालाय. ये परमेश्वर के द्वारा बायबल प्राप्त हुआ है। सांगतो, बाइबल कहती है मान सन्मान म्हणजे देवापद हे देवापासून प्राप्त होतं. मान, सम्मान और औदा ये केवल परमेश्वर के द्वारा हे मिलता है। बायबल सांगतो. ये बाइबल कहता आणि है। देवाने त्यांना निवडलं इसलिए परमेश्वर ने उन्हें चुना है आणि देव त्यांच्याकडून काम करत आहे. और परमेश्वर उनके द्वारा कार्य कर आणि रहे या हैं। सर्वांचं मी कौतुक करत आहे. इसलिए मैं सभी चीजों का मैं प्रशंसा करता हूँ। देव बी यांचं कौतुक करतो. मैं भी इनकी प्रशंसा करता हूँ। म्हणून मी देवामध्ये सर्वांचे आभार मानतो आहे. इसलिए मैं सभी में पुढच्या परमेश्वर का बुधवारी अगले बुधवार पुन्हा मंडळीला मी घेऊन तुमच्या समोर येईन. फिर एक बार मैं कलीसिया को लेकर आपके देव सामने कसं आऊंगा। काम करतो परमेश्वर कैसे कार्य करते हे हैं अजून तुम्हाला उलगडा करेल. ये फिर एक बार मैं आपसे दोहराऊंगा मग देवाचं गुणगान करू आपण. और परमेश्वर का हम गुणगान करेंगे। एक मिनिट, एक सूचना आहे. जेम्स ठाकुर मिनिस्ट्री संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज या नावाने एकाच ठिकाणून कार्य होत आहे. इस नाम से और एक स्थान से कार्य हो रहा है। इसची दुसरी शाखा नाही आहे. इसकी और दूसरी कोई शाखा नहीं है। सोशल मीडियामध्ये
सोशल मीडिया पर आता नवीन पेज आम्ही तयार करणार आहोत. हम एक पेज तैयार करेंगे. त्यावेळेस त्याच्या समोर तुमच्याशी बोलेल इसके बारे में मैं आपसे बात करूंगा त्याचा उलगडा करून सांगेल. और उसके बारे में आपसे अधिक बात करूंगा. मी याची कोणती शाखा नाही आहे. सत्य की जीवित मंडली की और कोई ब्रांच नहीं है. ठीक आहे. देवाची स्तुती असो. परमेश्वर की स्तुति हो. तुम्ही उपस्थित राहिला आप मौजूद रहें. त्यामुळे मी देवामध्ये तुमचं गुणगान करतो. इसलिए मैं परमेश्वर में आपका गुणगान. प्रेज लॉर्ड. प्रभु की स्तुति हो. प्रेज लॉर्ड. प्रभु की स्तुति हो.